नमस्कार, नमस्कार, नमस्कार. श्री सोमेश्वर कला मंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे आम्ही जनजागृती करतच आहोत. पण आता आपल्या माणसाने आपल्या माणसाच्या अस्तित्वासाठी सुरू केलेली ही चळवळ. या चळवळीच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र होय. या चर्चासत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याच मातीतील विविध कलावंत, गुणवंत लोकांचा प्रेरणादायी जीवन प्रवास या मंचावर दाखवत आलोय. आजच्या लाईव्ह चर्चा मुलाखत सत्रात 210व्या भागात मी चैताली तेंडुलकर तुमच्यासाठी असंच एक सुंदर व प्रेरणादायी व्यक्तिमत्व भेटायला घेऊन आले आहे. या व्यक्तिमत्वाविषयी सांगायचं झालं तर अवघ्या 17व्या वर्षी त्यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर वयाच्या 18व्या वर्षी त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या मिशन सिंड्रेला या मिशनची दखल सोनी नेटवर्क पिक्चरने घेत त्यांना काइंडनेस आयकॉन या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलं. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनाच याविषयी ओढ लागली असेल की हे व्यक्तिमत्व कोण आहे, त्यांचा जीवन प्रवास कसा झाला. तसं मलाही ओढ आहे, आमच्या टीमलाही ओढ आहे की हे कसं झालं, काय झालं, सगळं जाणून घ्यायचे. असे हे सुंदर व्यक्तिमत्व युवा फोरम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच युनिसेफ संघटनेचे सदस्य माननीय श्री यशवर्धन जयराज राणे सर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आमच्या या गराजलो रे गराजलो पेजवर. तर सर, मला तुम्हाला असा पहिला प्रश्न विचारायचा आहे की माणसाच्या आयुष्यात म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात बालपण हे खूप महत्वाचं असं अनुभव मानला जातो किंवा एक घटक मानला जातो. प्रत्येकाचं बालपण वेगवेगळं असतं आणि प्रत्येक जण किंवा असं म्हणेन की काही जण त्यांच्या बालपणी आपले मोठेपणी काय बनायचं काय नाही ठरवतात. तर आम्हाला सगळ्यांनाच तुमचं बालपण कसं गेलं, काय झालं, ह्या सगळ्याविषयी जाणून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम गराजलो टीमचे खूप खूप आभार की त्यांनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मला खरंच एवढा सन्मान दिला की मला इथं बोलण्याची संधी दिली. त्याचबरोबर ॲडव्होकेट संजय गंगनाईक यांच्या माध्यमातून मला धरणे सरांची ओळख झाली आणि इथं बोलवण्यात आलं. त्यांचे मी आभार मानतो. आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर मुद्दा असा आहे की बालपण माझं कुडाळातच झालं. कुडाळातच माझं शिक्षण डॉन बॉस्कोवरच शाळेत मी शिकलो, पहिली ते अगदी माझ्या 12वी पर्यंत. माझे सर्वच बहीण भाऊ हे त्याच शाळेत शिकले, त्याच्यामुळे शाळेपासूनच आमचे संस्कार जे होते ते आमचे होत गेले. त्याचबरोबर आई वडील संस्कारांचं एक फार महत्वाचं आपण सोर्स असो असं म्हणतात, तर ते मला फार चांगलं लाभलं. कधीच कुठल्याही गोष्टीत मला सपोर्ट नाही करणं असं कधी नाही झालं. मला जे काही करायचं होतं आयुष्यात बालपणी तर प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करण्यात आलं. आणि लहानपणापासूनच मला प्रत्येक स्पर्धेत सहभागी हो, मग ती कुठलीही असू दे, अगदी वक्तृत्वापासून निबंध लेखणीपासून ते स्पोर्ट्स असेल, कल्चरल असेल, डान्स असेल, ऍक्टिंग असेल, सर्वात मला लहानपणापासूनच आईवडिलांनी कायमच पुढे ढकलत राहिले. आणि निश्चितच मी कधीच कोणाला निराश न करता कायमच त्यात चांगले रिझल्ट घरच्यांना आणि ज्यांनी कोणाला माझा विश्वास त्याच्यावर मी मिळवून दिले. त्यानंतर फार महत्वाचं म्हणजे की लहानपणापासूनच आमच्या शाळेचं एक वैशिष्ट्य म्हणजे की अगदी 4थी पासून आमच्या शाळेत इलेक्शन असतात. म्हणजे कॅप्टन, मॉनिटर, प्रिफेक्ट आपण म्हणतो किंवा हेड बॉय, GS याचे इलेक्शन असतात. तर मी अगदी वयाच्या म्हणजे मी 4थीत असल्यापासूनच हे इलेक्शन लहानपणापासून मी लढवत गेलो. लहानपणापासूनच त्याची आवड निर्माण व्हायला लागली, लोकांसाठी काहीतरी करायला लागली. त्याचबरोबर सर्वांना घेऊन कुठेतरी पुढे जायचं हा जो गुण आहे हा लहानपणापासूनच शाळेत असेल, आई वडिलांना असेल, हा लहानपणापासून माझ्यात प्रेरण्यात गेला. त्याचबरोबर लहानपणीच्या अनेक गोष्टी मी केल्या. एक किस्सा त्याबद्दल मी सांगू इच्छितो की आम्ही एकदा एका असंच घरातल्यांसोबत मी एका सारसबागेत पुण्यात आलेलो फिरायला. आणि त्यावेळेस एक गरीब होता आणि तो गरीब भीक मागत होता. तर त्यावेळेस मी जेव्हा त्याला बापांकडून पैसे घेऊन दिला गेलो तेव्हा मला आमच्या घरातल्या सदस्यांनी सांगितलं की तुला मदत करायची असेल तर तू स्वतःच ह्याच्यातून कर, तू काहीतरी कर जेणेकरून त्यांना मदत होईल असं. मग हा विचार लहानपणीच माझ्या मनात रोवला गेला आणि तेव्हा मी ठरवलं की काहीतरी असं करायचं आहे की जेणेकरून हा भीकच मागणार नाही अशी परिस्थिती या देशात, या राज्यात, या जिल्ह्यात आणि या गावात तयार झाली पाहिजे, जेणेकरून हा पूर्ण जो सिनारिओ बदलला गेला पाहिजे. पण हे सगळं पुढचं आलं. बालपण माझं फार अगदी म्हणजे छान सुरळीत, अगदी म्हणजे फार काही आपण काय म्हणतो की ट्रॅजिक किंवा फार काही माझ्या बालपणी नव्हती. खूप छान बालपण होतं. बाकी लहान सहान गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतात, त्याही झाल्या.
पण एक फार महत्वाचं मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मला लहानपणापासूनच घरातल्या आणि शाळेतल्या शिक्षकांनी असेल, आमच्या प्रिन्सिपलांनी असेल, आमचे प्रिन्सिपल फादर क्लाईफ म्हणून त्यावेळेस होते, तर माझे आई वडील असले, सगळ्यांनी आम्हाला लहानपणापासूनच जे मला पुढे ढकलत राहिले की प्रत्येक वेळी तू व्यासपीठावर जा, तुला येत नसेल तरी तू बोलायचा प्रयत्न कर. या सर्व गोष्टींमुळे मी आज जो काही आहे, या सगळ्या कला गुण, हे सगळे जे माझ्यात आज कॅपॅबिलिटी आहेत किंवा जे काही हे सक्सेस मी आज अचीव्ह केले, हे सगळेच गुण माझ्या बालपणापासूनच माझ्यात कुठेतरी मला एक तयार करण्यात आलं. सॉरी सर, तुम्हाला जरासं डिस्टर्ब करते. तुमच्या स्पीकरचा आवाज जरा खरखरतोय, म्हणजे क्लिअर ऐकू येत नाहीये. एक सेकंड. हॅलो, आता येतोय क्लिअर? नाही सर, अजूनही जरा खरखरतोय. आता येतोय आवाज? हा, जरा कमी आहे, पण थोडा खरखरतोय. थोडा डिस्टर्बन्स आहे का? हो. एक सेकंड. आता येतोय क्लिअर की अजूनही आहे डिस्टर्ब? नाही, आता येतोय. ओके ओके. सॉरी, सगळ्यांना थोडंसं वाट बघावं लागलं, थोडंसं अडकलं मध्ये. सर, तुमच्यासाठी आमच्या टीमकडनं एक कमेंट आहे. यशवर्धन राणे आपले गराजलो रे गराजलो मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. धन्यवाद धन्यवाद. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की सध्या आपण कायद्याचे शिक्षण घेत आहात. कायद्याच्या शिक्षणात आपणास आवड कशी काय निर्माण झाली आणि यामागे नक्की हेतू कोणता आहे? आता ही फार एक गंमतशीर बाब आहे खरं तर, की मुळात कायद्याच्या शिक्षणाकडे मी कधी वळेन हे मला कधीच म्हणजे वाटलं नव्हतं. बालपणी प्रत्येकाला वाटत असतं की तुमचा जो मागचा प्रश्न होता की बालपणी कसं गेलं वगैरे, तर बालपणी प्रत्येकाला वाटत असतं की काही ना काही आयुष्यात व्हायचंय. तर माझं हे जे काहीतरी व्हायचंय, हे जे ह्याचं उत्तर जे होतं ते वेळोवेळी प्रसंगी बदलत गेलं. चौथीत मला काहीतरी वेगळं व्हायचं, सातवीत मला काहीतरी वेगळं व्हायचं होतं. पण या सर्व प्रोसेसमध्ये जेव्हा माझे करिअर चेंज केले, तेव्हा एक एम माझा कायम होता की जे काही करू त्याच्यातून फक्त स्वतःचं नव्हे तर लोकांचं भलं झालं पाहिजे. हा एक कायम होता, कायम पूर्ण कन्सिस्टन्सी. जेव्हा मी करिअर चेंज करत गेलो, पूर्ण कन्सिस्टन्सी एक हे कॉमन होता. तर मुळात 12वी माझी झालेली, मी सायन्समधनं 12वी गेलेली, कारण 10वीत चांगले मार्क असले की आपल्याकडे एक जनरल कन्सेप्ट असते आई वडिलांची की 10वीत 90च्या वर मार्क असले की सायन्स घ्यायचं, आणि जर कन्फर्म नसेल की काय करायचं तर सायन्स हा उत्तम पर्याय. तर त्याचप्रमाणे मी सायन्स घेतलं, 12वी झाली. सायन्समध्ये मी कॉलेजमध्ये आमच्या तिसरा आलो, आणि त्यानंतर काय करायचं हे मला कळत नव्हतं. मास मीडिया, मास कम्युनिकेशन, जर्नलिझम ह्यात मला खूप इंटरेस्ट पहिल्यापासूनच. त्यामुळे कारण वक्तृत्व शैली चांगली असल्यामुळे घरातल्यांनी पण तेच म्हटलं की जर्नलिझम कर, चांगला उपाय, चांगला पर्याय. तर त्या निमित्ताने मी एका कॉलेजमध्ये ॲडमिशनही घेतलं होतं, म्हणजे बऱ्यापैकी प्रोसेस पूर्ण झाली होती. पण नंतर काही असे प्रसंग घडले की त्यानंतर मला वाटलं की आता आपण लॉकडे गेलो तर एक चांगलं ऑप्शन आपल्यासाठी निर्माण होऊ शकेल. आणि त्या प्रसंगानंतर मी लॉमध्ये आलो, आणि त्याच्यानंतर माझ्या घरातल्यांनी माझ्या फर्स्ट इयरलाच मला विचारलं की तू लॉ घेतलंयस ते बरोबर आहे, पण तुला जमतंय का, कारण तो तुझं पिंड नाही आहे म्हणत की एवढं वाचन किंवा जे कन्सिस्टन्सी थिअरटिकल ज्ञान आहे, यू आर टाईप ऑफ अ प्रॅक्टिकल पर्सन, तर हे जमणार आहे का. तर नसेल तरी 1 वर्ष ड्रॉप गेलं तरी चालेल, पण तू जर्नलिझमकडे परत जा. पण माझं असं होतं की 1 वर्ष मी लॉमध्ये केलं, मला लॉ आवडायला लागला. नंतर हळूहळू मला कळलं की मी जे कार्य करतोय, जे मी संघटना स्थापन केली आहे, जे मी ॲक्टिव्हिझमचं कार्य करतोय, जसं गरजलं टीम करते, जनजागृतीचं काम असेल, लोकांना संघटित करण्याचं काम असेल, ह्या सगळ्या जर आपल्याला गोष्टी अगदी आरामात आणि सहजपणे करायचे असतील तर जे कायदे, ज्याच्यावर अवलंबून या सगळ्या गोष्टी, हे कायदे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे म्हटलं की निश्चितच ह्या कायद्यांचा आपल्याला पुढे कुठेतरी उपयोग होईल, आणि हे जे संघटन जे आपण उभारतोय त्या संघटनेसाठी पुढे जाऊन आपल्याला जे लोकांसाठी करायचं आहे, लोकांच्या हक्कासाठी जर लढायचं आहे, तर ते हक्क एका वकिलापेक्षा दुसऱ्या कोणाला जास्त चांगली माहिती असू शकत नाहीत असं मला वाटलं. त्यामुळे म्हटलं की आता कायद्याचं शिक्षण निवडलंय तर आपण ते घेऊन पुढे चालू. आणि मुळात मी ह्या तत्वाशी चालणारा माणूस आहे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं, जे घडतंय ते चांगल्यासाठी होतं असं मी मानतो. त्याच्यामुळे म्हटलं की आता लॉमध्ये ॲडमिशन आपण घेतली आहे, एक अर्ध वर्ष चाललंय, तर आपण
का उगाच बदला. त्याच्यामुळे मग मी ते लॉ कंटिन्यू केलं आणि आज छानपैकी मी अगदी 4th इयर पर्यंत फर्स्ट क्लासवर डिस्टिंक्शन पास होतोय आणि मला ते आवडायला लागले. खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण आपल्याकडे बऱ्याचशा जणांचा लॉ कडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काही जण त्याला किचकट पण मानतात थोडंसं, कारण कठीण असंही मानतात. पण तुमच्या या अनुभवानं माझ्या मते बऱ्याच जणांना हे शिकायला मिळालं असेल की जी गोष्ट होते ती चांगल्यासाठीच होते. पण त्याचबरोबर एक आपल्या आयुष्यात बरेचसे असे टप्पे येत असतात की जिथे आपली मतं बदलतात. पण तुम्ही जे एक तुमचं ठाम मत बनवलं आणि त्याच्यावर आयुष्यभर आतापर्यंत तरी तुम्ही आहात ठामपणे आणि तुम्ही पुढे असाल अशी माझी खात्री आहे. तर तुम्ही जसं म्हणालात फक्त शॉर्ट इंटरप्ट करतो की जे म्हणजे एक फक्त क्लिअर होईल तुमच्या माध्यमातून या व्यासपीठावरून की लॉ किचकट आहे असं आपण म्हणतो सगळं करतो, तर आपल्याला लॉ मधून करायचंय काय हा जर हेतू क्लिअर असेल तर आपलं फार काही गोष्टी सोप्या होतात. जसं की आता लॉ मध्ये बरेच आहे, क्रिमिनल आहे, सिव्हिल आहे, ह्युमन राईट्स आहे, फॉरेन लॉ आहे, फॉरेन्सिक आहे, बरंच काही. आता मी ह्युमन राईट्स मध्ये डिप्लोमा केला युनिव्हर्सिटीमधून पुण्याच्या किंवा, मग माझं क्लिअर आहे की मला लोकांच्या हक्कासाठी लढायचंय. मग हे जे मी कायद्याचं शिक्षण घेतो ह्या शिक्षणाचा वापर मला फक्त त्यासाठीच करायचा आहे. त्यामुळे हा हेतू जर क्लिअर असेल तर आपलं म्हणजे आयुष्यातच हेतू जर क्लिअर असेल तर फार गोष्टी सोप्या असतात. नाही, अगदी बरोबर आहे सर तुमचं म्हणणं. आयुष्यात जर आपला हेतू क्लिअर असेल तर आपण अशक्य शक्य करूच शकतो. आणि बऱ्याच जणांचं असं असतंच ठाम, जसं तुमचं आहे असे ठाम मत आणि तुम्ही इथपर्यंत ते अचीव केलं आहे. तर सर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्हाला सामाजिक कार्य म्हणजे तुम्ही आज करताच आहात, पण इथे तुम्ही वळलात कसे? ह्याची प्रेरणा तुम्हाला कोणापासून नक्की मिळाली? मुळात लहानपणापासूनच म्हणजे अगदी सामाजिक कार्य किंवा अशी संस्था किंवा संघटना असं स्थापन करून जरी नसलं तरी माझे वडील म्हणजे मी लहानपणापासून बघत आलो की ते कायमच समाजासाठी लोकांसाठी कायमच अगदी निस्वार्थपणे कार्य करत राहिले. कायमच त्यांनी कधीही अगदी कितीही वाजता असेल की अगदी रात्रीच्या 3-4 वाजता तरी लोकांना कोणालाही एकाचा फोन आला की ऍक्सिडेंट झालाय, अगदी अनोळखी व्यक्ती असेल त्याचा हायवेवर ऍक्सिडेंट झाला असेल तरी त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेणं, अगदी बांबोळीपर्यंत नेणं, हे सर्व माझ्या वडिलांनी केलं आणि मी लहानपणापासूनच बघत आलोय. आणि त्यामुळे एक लहानपणापासूनच माझ्यात एक रोवलं गेलं की कुठेतरी आपल्याला आपल्या म्हणजे कोणाला हवं नसतं की आपल्या वडिलांसारखं आपण बनावं. म्हणजे आय बिलीव्ह की द फर्स्ट पर्सन यू शुड लुक आफ्टर एज अ रोल मॉडेल इज युअर फादर. म्हणजे पहिली व्यक्ती जर कोण असेल त्याच्याकडे तुम्ही रोल मॉडेल बघा तर तुमचे आई किंवा वडील असावे. तर मग तसंच माझ्या पप्पांचं बघून वगैरे सगळं मला समाजकार्याची आवड निर्माण झाली. त्याचबरोबर जी मला मित्रसंगती मिळाली, त्याच्यानंतर शाळेच्या काळात मला शिक्षक मिळाले, प्रिन्सिपल मिळाले, कॉलेजच्या काळात मला जी मित्रमंडळी मिळाली, हे सर्वच एकंदरीत म्हणजे सामाजिक म्हणजे कदाचित माझ्यात आज ते होतं, मला इच्छा होती त्यामुळे कदाचित तसाच मित्रमंडळी मित्रपरिवार मला जोडला गेला आणि त्यामुळे मला ही प्रेरणा मिळत गेली. आणि ही संघटना जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यानंतर कुठेच त्याला ब्रेक लागला नाही. त्याच्यामुळे मग कुठल्या कारणाच नाही उरलं की समाजकार्य थांबवण्याचं. त्याच्यामुळे ती प्रेरणा माझ्या वडिलांकडून मला मिळाली आणि त्यानंतर असे अनेक लोक अनेक टप्पे येत गेले, अनेक घटना घडल्या ज्यातून मला प्रेरणा मिळत गेली आणि त्यामुळे मग कधीच पुढे समाजकार्य सोडायचं किंवा समाजकार्य थांबवायचं अशी वेळ येत नाही. ओके, खरंच तुम्ही खूप छान असं म्हणजे तुम्ही जे बोलताय ते खरंच एक प्रेरणा मिळतेय प्रत्येकाला, त्याच्यापासून असं मी अपेक्षा करते आणि मला मिळतेच आहे. कारण मला ऐकताना असं खूप छान वाटतंय, इतकं सपोर्ट सिस्टीम तुमच्या पाठी उभाच आहे, पण तुम्ही तेवढीच मेहनत घेताय, कुठेही तुमच्या इच्छाशक्तीला कमी पडू देत नाहीये. खरंच हे खूप चांगली गोष्ट आहे आणि आजच्या युवा पिढीसाठी हे खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा जणांची इच्छाशक्ती जी असते ती एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर खाली उतरते, त्यांना ते जमत नाही. आपलं कॅरी म्हणजे काय, प्रत्येक जण असं मुद्दामून करत नाही, काही जणांची वेगळी कारणं असू शकतात, पण खरंच तुमच्याकडनं त्यांनी आदर्श ठेवलाच पाहिजे. सर तुमचं थोडंसं स्पीकरचा आवाज आहे तो जरा खरखरतोय. आता येतोय क्लिअर की अजून आहे डिस्टर्बन्स? थोडा खरखरतोय. नेटवर्क इश्यू पण ऐकू येतंय ना? म्हणजे हो, ऐकू येतंय. तर सर तुमच्यासाठी एक कमेंट आलेली आहे. विकी राजमाने सरांकडनं, युवांसाठी यशवर्धनचे काम खूप बहुमूल्य आहे. खरंच ते खूप खरं बोलतायत आणि मला आणि माझ्या टीमला असंच वाटतंय. कारण तुम्ही स्वतःला समाजकार्यामध्ये आज बघतोय आम्ही झोकून दिला आहे. एका वेगवेगळे मिशन्स तुम्ही करताय आणि खरंच हे खूप म्हणजे काम इतक्या लहान वयात करणं चेष्टा नाहीये आणि इतकं सिन्सिअरली. तर माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की तरुणांच्या सक्षमीकरणासाठी अशी कोणती संकल्पना आपल्या मनात आहे?
सक्षमीकरणासाठी म्हटलं तर आता सक्षमीकरण हा जो शब्द आहे हा फार मोठा आहे. आता त्यात म्हणजे आपण म्हणू शकतो की सक्षमीकरण ही एक प्रोसेस आहे. एका दिवसात एक युवक सक्षमीकरण होणार नाही, अशक्य गोष्ट आहे ती. आणि म्हणजे अनेक राजकीय पुढारी नेते हे वेगवेगळ्या माध्यमातून प्लॅटफॉर्मवरून हे देत सांगतात की एका निवडणुकीनंतर आम्ही युवा सक्षमीकरण करू, हे करू, ते करू. पण इट इज नॉट अ ओव्हरनाईट प्रोसेस. एका रात्रीत होणारी गोष्ट नाहीये ती की आज झोपलं उद्या उठलं आणि युवा सक्षमीकरण झालेलं आहे. तर हे होणार नाहीये. तर मुळात युवा सक्षमीकरण करायचं असेल तर मुळात एक एक युवक, प्रत्येक युवक हा आपल्या घरात एक स्ट्रॉंग होल्ड झाला पाहिजे, एक स्वतः आपल्या पायावर तो उभा राहायला पाहिजे. तर आमचा हेतू, माझ्या संस्थेचा हेतू हा आहे की प्रत्येक युवकाला आम्ही त्याच्या हाताला रोजगार देऊ, प्रत्येक लहान मुलाला शिक्षण व्यवस्थित छानपैकी मिळेल आणि ते नुसतंच म्हणजे थेरॉटिकल ज्ञान नसून त्याला प्रॅक्टिकल गोष्टी करता याव्या, जेणेकरून सर्वच मुलं, आपल्याला माहिती असतात की सर्वच मुलं अगदी अभ्यासात हुशार नसतात, तर त्यांच्या हाताला काहीतरी काम मिळावं. 10वी नंतर त्यांना वाटलं की आपल्याला शिक्षण नाही करायचं तर दुसरं काहीतरी करायचं, तर त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं, जेणेकरून वेल्डिंग सारख्या गोष्टी असतील, इलेक्ट्रिशियन गोष्टी असतील, जे आपण ITI ला असतात त्या गोष्टी त्यांना जर आपण 7वी-8वी पासून शिकवण्यात आला, जो बाहेरच्या देशात जो एज्युकेशन पॅटर्न आहे तो पॅटर्न जर आपल्या शाळेमध्ये लागू करण्यात आला. अनेक शाळा आहेत आता, जेव्हा मला माहिती आहे की घावण्यात एक शाळा आहेत, बांदिवडेकर मॅडम त्यांच्या प्रिन्सिपल आहेत. त्याचबरोबर माणकुलीला एक शाळा आहे, तिथे देखील एक मुख्याध्यापिका आहेत. तर ह्या ज्या शाळा आहेत, त्याचबरोबर माड्याच्या वाडीला एक शाळा आहे, तिथं मुलांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं की कसं काही गोष्टी करायच्या. दर शनिवारी त्यांच्याकडे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. तर आमचा हेतू हा आहे की ह्या मुलांसोबत, कारण आताचे जे युवा आहेत त्यांना तुम्ही काहीतरी जाऊन समजवायला गेलात, त्यांना त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी गेलं तर ते फार कठीण आहे. पण पुढची पिढी जी आहे, जी आता युवा होणार आहे, त्यांना जर आपण आत्तापासून प्रेरणा दिली, त्यांच्या मनात जर आतापासून रोवलं की तुम्ही भविष्यात आणि तुम्हाला पुढे जाऊन या देशासाठी, या राज्यासाठी, तुमच्या जिल्ह्यासाठी आणि तालुक्यासाठी काहीतरी करायचंय, हे त्यांच्या मनात आतापासून रोवलं तर पुढे जाऊन कुठेतरी ते समजतील आणि त्या दृष्टीने काम करतील. त्याच्यामुळे युवा सक्षमीकरणासाठी आम्हाला जे करायचंय ते असं आहे की आत्ताची जी लहान मुलं आहेत, लहान मुलं शाळेतले वर्ग आहे, त्यांना एकत्र करून त्यांच्या मनात समाजकारणाचं बीज रोवणं. कारण दुसऱ्यासाठी जेव्हा तुम्ही काहीतरी कराल तेव्हा ऑटोमॅटिकच तुमच्यात काही ना काही गोष्टींची वाढ होते. ज्ञानाची असेल, तुम्ही दुसऱ्याला ज्ञान दिलं तर तुमचं ज्ञान वाढतं. तसं तुम्ही जितकं लोकांना द्याल, जितकं लोकांच्या मदतीसाठी धावाल, तितकंच तुमची प्रगती ऑटोमॅटिक होत जाते. खरंच सर, तुम्ही युवा सक्षमीकरण ह्याची एक नवीन व्याख्या दाखवलेली आहे, मलाच नाही तर इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला. कारण युवा सक्षमीकरण हे एक जरी मिशन जरी असलं तरी याआधी लोकांना माहित नव्हतं बरंच की काय असतं, ही प्रोसेस काय आहे, हे टेक्निक काय आहे. पण तुमच्या या सांगण्याने आज माझ्यामध्ये बऱ्याच जणांना कळालं की ही टेक्निक नक्की काय आहे. आणि मला खात्री आहे की नक्कीच तुम्ही या टेक्निकमध्ये किंवा या मेथडमध्ये तुम्हाला जिथे राबवायचे त्यामध्ये नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. तर सर, माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की आपण युवा फोरम इंडिया ऑर्गनायझेशन संस्थापक अध्यक्ष आहात, तर या संस्थेच्या ध्येय धोरणांबाबत आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मुळात तुमचा थोडासा अजून वेळ घेणं आणि ध्येय धोरणाच्या आधी मी ह्या संस्थेची स्थापना कशी झाली किंवा संस्थेची सुरुवात कशी झाली हे एक थोडक्यात सांगू इच्छितो की 2018 साली माझी 12वीची परीक्षा झाली होती आणि त्यानंतर अशा अनेक घटना घडल्या की आम्हाला कळलं की युवकांना एकत्रित करणं गरजेचं आहे. जर एखादी मागणी पूर्ण करून घ्यायची असेल तर युवकांना युवक एकत्रच असणं गरजेचं आहे. मग ह्यासाठी आम्ही काही मित्र एकत्र आलो. आमचे उपाध्यक्ष अमोल निकम असतील, गणेश सावंत असतील, या सगळ्यांना घेऊन आम्ही एकत्र आलो आणि त्याच्यानंतर आम्ही ग्रुप काढला. त्यानंतर रजिस्ट्रेशनचं वगैरे आमच्या काही डोक्यात नव्हतं की संस्था काढायची की रजिस्टर करायचं, काही नव्हतं. आम्ही फक्त एक ग्रुप काढला, आम्ही समाजकार्य सुरू केलं. सुरुवातीला आमच्यासोबत अगदी मोजके युवक होते, पूजा खानोलकर, सिद्धी सावंत, असे फार मोजके आमच्यासोबत युवक होते. त्यांच्यासोबत घेऊन आम्ही स्वच्छता मोहीम असेल, त्याच्यानंतर प्लॅस्टिक बॅगचे कार्यक्रम असेल, हे बारीक सारीक उपक्रम आम्ही सुरू केले आणि त्यानंतर लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत गेला, युवक आम्हाला एकत्रित जोडले गेले. त्याच्यानंतर आम्ही बैठक घेऊन ठरवलं की आपल्याला ह्या संघटनेतून किंवा हे जे संघटन आपण उभारतोय या संघटनेतून आपल्याला नेमकं पाहिजे काय, आणि त्याच्यातून युवा फोरमचा जन्म झाला आणि त्याच्यातून ह्या ध्येय धोरणं ही तेव्हा ठरली गेली. तर ध्येय धोरण म्हणायचं झालं तर युवा सक्षमीकरण आमचा एक हेतू आहे. त्याचबरोबर आमचा असा हेतू आहे की चांगले लीडर्स तयार करणं. मध्ये चांगले लीडर्स याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जणांनी राजकारणात जावं की प्रत्येक जणांनी इलेक्शन लढवावं. चांगले लीडर्शिप इज अ क्वालिटी. लीडरशिप ही एक काय म्हणतो आपण गुण आहे, प्रत्येक माणसात तो असावा.
म्हणजे आमचा हेतू हा आहे की कुठूनही आमच्या युवा फोरममधून जेव्हा मुलं बाहेर पडतील तेव्हा ती स्वतः कॅपेबल असतील, स्वतः एक लिडरशिप क्वालिटीज, एक नेतृत्वाचे गुण त्यांच्यात असतील. मग ते पुढे जाऊन IAS ऑफिसर व्हावेत, IPS ऑफिसर व्हावेत, किंवा बँकेत अगदी नोकरीला, कुठे जॉबला असावेत, किंवा काहींनी राजकारणात उतरावं. तर जिथं ते जातील तिथं त्यांच्यावर विश्वासाने लोकांनी बघितलं पाहिजे की अरे हा माणूस, हा युवक किंवा ही युवती युवा फोरमशी जोडले गेले ना, म्हणजे ही युवती किंवा हा युवक भ्रष्टाचार करणार नाही, किंवा हा युवक आपलं काम करणार, हा युवक प्रामाणिकपणे ह्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. हा विश्वास आम्हाला निर्माण करायचा युवा फोरमच्या माध्यमातून. आणि जो प्रत्येक युवक आमच्या युवा फोरममधून बाहेर पडेल तो प्रामाणिक, भ्रष्टाचार न करणारा आणि आपल्या कार्याशी आणि लोकांशी सामाजिक बांधिलकी जपणारा असावा, एवढाच आमचा हेतू आणि ध्येय आणि धोरण आहे. आणि ह्यासाठी आम्ही अनेक उपक्रम विविध प्रकारचे राबवतो. आणि मिशन सेंट्रल आमचा एक उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही गावोगावी जाऊन महिलांना मासिक पाळीबद्दल जनजागृती करतो, त्यांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतो. त्याचबरोबर युवा फॉर ॲनिमल्स म्हणून आमचा उपक्रम आहे, ज्या मार्फत आम्ही जे स्ट्रे ॲनिमल्स असतात, म्हणजे जे रस्त्यावर जे भटकणारे कुत्रे वगैरे असतात, त्यांच्या जर त्यांना जखमा झाला, लागलं, तर त्यांचा ॲक्सिडेंट झाला तर त्यांची आम्ही सर्जरी करतो, त्यांना आम्ही ऑपरेट करतो. त्याचबरोबर परिवर्तन म्हणून आमचा उपक्रम आहे, ज्यात आम्ही सगळंच करतो. एक सामाजिक संस्था करतो, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असेल, या सर्वच गोष्टी आम्ही करतो. त्याबरोबर एक फार नूतन आमचा, म्हणजे 1-2 वर्ष झाले या उपक्रमाला, उमेद म्हणून जी मुलं वस्तीवरची असतात, ज्या मुलांना शिक्षण मिळत नाही, ज्या मुलांना शाळेत दाखले मिळत नाहीत, काही डॉक्युमेंट्स नसल्यामुळे, किंवा जी शिफ्ट होत असतात, महिन्याने स्थलांतरित असतात, त्या मुलांसाठी आम्ही त्यांच्या वस्तीवर जाऊन जितका वेळ ते तिथं असतील तितका वेळ त्या मुलांसाठी आम्ही तिथे जाऊन शाळा घेतो. आणि त्याचा मागचा हेतू असा की एवढ्या फार, म्हणजे ते 3-4 महिने त्या ठिकाणी असतात, तर 3-4 महिन्यात त्यांना शिक्षण पूर्णपणे देणं शक्य नाही. पण ह्या वयात, या 1, 5, 6, 7 वर्षाच्या मुलांना जर आतापासून कळायला लागलं की आपल्या वडिलांसोबत जाऊन 4 खोरी मारून, आईसोबत जाऊन 2 घमेली उचलून आपल्याला एक वडापाव मिळतोय, छान खाऊ मिळतोय, हे जर त्यांना कळायला लागलं तर शिक्षणाकडे ही पिढी कधीच नाही वळणार. मग ह्या मुलांना शिक्षणाकडे वळवण्यासाठी मुळात शिक्षणाची आवड निर्माण करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे उमेद नावाचा हा उपक्रम आम्ही राबवतो. तर ह्या सर्वच गोष्टी आम्ही युवकांना घेऊन करतो. फार महत्त्वाचं सांगायचं म्हणजे युवकाची व्याख्या आमच्यासाठी अशी आहे की वयाने युवक नसावा. जर तो 80 वर्षाचा एक वृद्ध असेल आणि त्याच्या मनात जर समाजासाठी, युवकांसाठी करायची ओढ असेल, ताकद असेल, तर तो निश्चितच आमच्यासाठी युवक आहे. त्याच्यामुळे युवा फोरम हे सर्वांसाठीच खुलं आहे. आणि युवक म्हणजे वयाने नव्हे तर विचाराने असावा, हा आमचा हेतू. नाही, खरंच तुम्ही खूप छान पद्धतीने समजावले तुमच्या संस्थेविषयी. आणि खरंच आतापर्यंत एक आम्हालाही ओढ होती की हे नक्की काय आहे, काय उपक्रम असतात तुमच्याकडे, कसे असतात. तर तुम्ही जे आतापर्यंत उपक्रम सांगितले ते खरंच खूप वाखाणण्याजोगे आहेत. कारण एक प्रकारे त्यातून हे कळते आता समाजात काय चाललं आहे आणि ह्या कार्यातून लोकांपर्यंत पोहोचतंय की पुढे काय आपली पिढी बनणार आहे आणि कशी असणार आहे आपली, म्हणजे आपलं पुढचं भविष्य कसं असणार आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी काय करताय ते सुधारण्यासाठी म्हणा किंवा ते बदलण्यासाठी. आणि खरंच हे खूप चॅलेंजिंग पण आहे आणि खरंच यातनं खूप मोटिवेशन पण मिळतंय आणि पुढच्या पिढीला नक्कीच मिळेल. पण माझा तुम्हाला असा एक प्रश्न आहे की तुम्ही हे आता उपक्रम राबवले, पण तुमचे पुढचे उपक्रम काय असणार आहे? मुळात आम्ही हे जे उपक्रम राबवतो ते उपक्रम आम्ही चालू ठेवणारच आहोत. पण त्याचबरोबर गावोगावी युवक हे एक उपक्रम आम्ही राबवणार आहोत, ज्या माध्यमातून प्रत्येक गावात आमचे युवक असतील, प्रत्येक गावात एक युवकांची तुकडी असेल, प्रत्येक वाडीत आमचे युवक असतील, जे तिथं अगदी अराजकीयपणे कुठल्याही पक्षाशी संलग्नित न होता आणि प्रसंगी ज्यांची कोणाची मदत मिळेल त्यावेळेस त्यांचे धर्म, जात, अगदी पक्ष किंवा जे काही असेल ते न बघता त्या लोकांच्या मदतीला धावून जाणं, असे आम्ही युवक तयार करू. प्रत्येक वाडीत, प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात आमचे युवक तयार करू आम्ही. आणि त्या युवकांची तुकडी ही फक्त लोकांच्या समाजसेवेसाठी आणि लोकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांची सहकार्य करतील. त्याचबरोबर त्यांच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे सक्षम युवक काम करतील. आणि दुसरं फार महत्वाचं म्हणजे हे युवक जे आम्ही तयार करू ते युवक कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्नित असतील किंवा नसतील. मात्र एक फार कौतुकास्पद बाब ही पण आहे की युवा फोरममध्ये अनेक पक्षाचे लोक ऑलरेडी आहेत, अनेक विचारसरणी मानणारी लोक आहेत. परंतु जेव्हा युवा फोरम किंवा युवक म्हणून लोक एकत्र येतात तेव्हा ती फक्त एकच धर्म, एकच जात आणि एकच विचारसरणी येतात, ती म्हणजे माणुसकी. आणि हे फार कौतुकास्पद आहे आणि हीच आम्ही कंटिन्यू करू. आणि प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात आम्ही असे युवक तयार करू जे लोकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी भांडतील, गरज पडली तर त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावरही उतरतील आणि जे काही त्यांच्या समस्या असतील त्या समस्या त्यांच्या सोडवतील. नाही, खरंच खूप छान वाटलं ऐकून. कारण आताच्या आपण काळात बघतोय जात, धर्म
काय एक प्रकारे एक वाद असतात ते, पण तुमच्या ह्या उपक्रमातून ऐकताना किंवा तुम्ही जी माहिती आम्हाला सांगते ते ऐकताना खरंच असं कळते की समानता किंवा समता काय असते. आणि याशिवाय तुम्ही जे सांगितलात की तुम्ही जेव्हा कार्य करता तेव्हा तुम्ही माणुसकी ही जी गोष्ट आहे ती मनाशी बाळगून सगळी कार्य करतात. नाही, ह्यात कळते की माणुसकी ही फक्त भावना नाहीये, ती कार्यपद्धती आणि एक प्रकारची आपण म्हणू शकतो की आता इथून पुढे माणसाने हीच आपली जात, हाच आपला धर्म मानून कार्य केलं पाहिजे आणि काळाची गरज आहे. नाही, खरंच हे खूप कौतुकास्पद आहे आणि मला ऐकून खूप बरं वाटलं नाही आमच्या टीमला आणि इथे असलेल्या सगळ्यांना आवडलाच असणार आहे तुमचा हा विचार आणि पटला पण असणार आहे. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्हाला राष्ट्रपती पुरस्काराने पुरस्कृत केलं, तसंच राज्य पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलं. तर हा जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळाला त्यानंतर तुम्हाला काय वाटलं किंवा इथपर्यंत तुमची वाटचाल कशी झाली, काय अनुभव होते हे तुमच्या आयुष्यातले? मुळात दहावीत मी असताना, दहावीत असताना मला माझ्या शाळेतून राज्य पुरस्कारासाठी माझं नाव देण्यात आलं. त्याच्यानंतर आमचे स्काउटच्या अंजली माहुरे मॅडम म्हणून तेव्हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या होत्या, त्याचबरोबर आमचे रोहिदास राणे सर होते. त्या सर्वांनी मला पूर्णपणे त्यावेळेस मार्गदर्शन केलं की राज्य पुरस्कारासाठी कसं अप्लाय करायचं, त्याबद्दल पुढे त्याची प्रोसेस कशी असेल किंवा त्यासाठी काय गोष्टी असतील, या सर्वांसाठी मला अगदी 9वीपासून गायडन्स मिळण्यात आला. त्यानंतर मग त्याची जी परीक्षा असते ती परीक्षा झाली. त्यानंतर मग त्या पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं. त्यावेळेस मी आणि माझा एक कलिग भूषण साळुंके म्हणून आम्ही मग मुंबईला स्काउट गाईड भवनला जाऊन त्या पुरस्कार आम्ही तो स्वीकारला. त्यानंतर मग 11वी-12वीत असताना राष्ट्रपती पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं स्काउटिंगसाठी. त्यावेळेस पण या सर्व लोकांनी मला अगदी कायम सहकार्य केलं आणि आई वडिलांचे आशीर्वाद हे कायम होतेच. तर ह्या सर्व गोष्टी होत असताना राष्ट्रपती एक म्हणजे तुमच्या माध्यमातून, नाहीतर आपल्याला असं म्हणतो की ग्रॅटिट्यूड आपल्याला कधी म्हणजे आपल्या माणसांचे आपण आभार मानायला आपल्याला कधी मिळत नाही. तर हे तुमचं जे व्यासपीठ उपलब्ध करून गेलं तर मी थोडासा ऑफ बीट जाऊन मी त्या लोकांचे पण आभार मानेन की माझे मामा जे आहेत योगेश साळवी, माझी मामी, त्याचबरोबर माझी आजी ती पुण्यात असतात. तर त्यावेळेस त्यांनी देखील मला खूप सहकार्य केलं. म्हणजे अगदी राष्ट्रपती पुरस्काराच्या परीक्षेला जात असताना त्यांनी मला अगदी आणणं सोडून ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि पूर्णपणे सहकार्य केलं. अगदी मुलासारखं मी त्यांच्या इथं राहिलो. त्यामुळे ह्या सर्व लोकांच्या सहकार्यामुळे मी आज ज्या पुरस्कारांनी सन्मानित झालो, या सर्वांचं क्रेडिट माझं नसून ह्या सर्वांचं आहे. कारण ह्या सर्वांनी ज्या ज्या गोष्टी माझ्यासाठी केल्या त्या केल्या नसतात तर कदाचित मला पुरस्कार मिळालेही नसते. आणि ह्या पुरस्कारातून आता मिळालं काय, असा जर तुमचा प्रश्न असेल तर आनंद हा प्रत्येक माणसाला मिळतोच, पुरस्कृत किंवा गौरव केला हा माणसाला मिळतोच. पण हा आनंद आपण कसं म्हणजे डिफाईन कराल? आनंद हा खूप क्षणिक भावना आहे. आनंद आज आहे उद्या नाही. आनंद तुम्हाला आहे, एखादी दुःखद घटना घडली तर तुमचा आनंद लगेच हरवून जातो. तर मी ह्या पुरस्कारातून काय घेतलं तर प्रेरणा घेतली. कारण प्रेरणा ही माझ्यासोबत कायम असणार. आनंद माझा क्षणिक आहे, प्रेरणा ही माझ्यासोबत कायम असणार आहे. आज मी जे केलं त्याच्यामुळे मला जे दिलं, जे सन्मान मला गौरवण्यात आलं, तर हे सन्मान माझ्यासाठी फक्त आनंदाची भावना नव्हे तर प्रेरणाची भावना देखील देऊन गेली. त्याच्यामुळे पुढे अजून 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 लोकांसाठी काम करायचं, समाजासाठी राबायचं ही भावना माझ्या मनात त्याच्यामुळे निर्माण झाली. नाही, खरंच तुम्ही जे सांगितला अनुभव, तुम्ही जे आता म्हटलात की आता आपल्या माणसांचे आभार मानणारे तर कधी, तर खरं सांगायचं झालं तर आमचा हा मंच आहे ना, हा एक प्रोफेशनल किंवा असं नाहीये, हा एक आपल्या माणसांचा मंच, आपल्या मातीतला मंच आहे. त्यामुळे ते प्रोफेशनल पर्सनल असं मुळीच काही नाही. तुम्ही असं मुळीच मानूही नका. तुम्ही सुद्धा आमच्या टीमचा एक भाग आहात, या पेजचा एक भाग आहात आणि आमच्या पूर्ण कोकणाचाच एक भाग आहात. तुम्ही काय आमच्यापासून वेगळे नाही आहात कोणी. तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या संस्थेद्वारे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी असं म्हणजे काय उपक्रम आहेत किंवा काय, ह्याच्याविषयी मला माहिती आमच्या टीमला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. शिवाय तुमचं मिशन सिंड्रेला आहे जे तुम्ही मगाशी सांगितलं, तर इन डिटेल आम्हाला त्याची माहिती घ्यायला नक्कीच आवडेल. तुम्हाला आलेले अनुभव किंवा त्या बाबतीत कसं काय लोकांची रिॲक्शन होती, तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कमेंट्स कसे मिळाले, काय तुमची रिॲक्शन, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मुळात आमचा एक म्हणजे प्रतिक्रियाचा प्रश्न विचारला म्हणून सांगतो की मुळात सर्वप्रथम आम्ही जेव्हा युवा फोरम सुरू केलं होतं तेव्हा आमच्या काही सहकार्यांनी एक उपक्रम राबवला होता की ज्या स्लममध्ये राहणारे लोक असतात, ज्या बायका असतात, ज्या म्हणजे घरी मुलं सांभाळायला थांबतात आणि त्यांचे पुरुष काम करायला जातात, तर अशा बायकांकडे आम्ही रद्दी पेपर घेऊन गेलो होतो आणि रद्दी पेपर अगदी त्या रद्दी पेपरांपासून त्यांना
पेपर बॅग बनवायला शिकवल्या आणि त्या पेपर बॅग आमच्या अनेक युवक आणि युवती विकायला बाजारात गेल्या होत्या. तर आमच्याशी एक युवती होती पूजा खानोलकर म्हणून, आज त्या आमच्या पदाधिकारी आहेत. आज त्या पुण्यात एक थिएटर आर्ट्सचं शिक्षण घेत आहेत. तर त्यावेळेस त्या पूजा खानोलकरांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही स्वतःला काय पंतप्रधान समजता का, तुम्ही स्वतःला मोदी समजता का, की तुम्ही काय असं काय करून दाखवणार, असं काय बदलणार आहात तुम्ही या कागदी पिशव्या विकून. तर अशा अनेक वाईट एक्सपिरियन्स, वाईट अनुभव आले आम्हाला. पण आमचे सर्वच टीम एकंदरीत एकमेकांचा सहारा म्हणून, एकमेकांना आधार देऊन स्ट्रॉंग म्हणून आम्ही पुढे चालत राहिलो आणि त्यानंतर आम्ही त्या महिलांसाठी हे कार्य करत राहिलो. हा आमच्या महिलांसाठी पहिला सक्षमीकरणाचा उपक्रम होता. त्याचबरोबर पुढे जाऊन आम्ही अनेक बचत गटांशी जोडले गेलो. अनेक बचत गटांना आम्ही मार्गदर्शन शिबिरं घेतली की तुमचे, कारण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे दुर्दैव आहे की हे सांगावं लागतंय की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अनेक बचत गट आहेत, पण त्यापैकी किती बचत गट आहेत जे खरंच ऍक्टिव्ह आहेत. बचत गटांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, बचत गटांच्या नावाने पैशाची उलाढाल होतीये किंवा लोन कर्ज काढणं ह्या गोष्टी करतात, पण बचत गटाचा हेतू जो आहे की स्त्रियांना सक्षमीकरणं, स्त्रियांना आपल्या पायावर उभं करणं किंवा स्त्रियांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणं, हे फार कमी बचत गट करतात. एक आपण वेंगुर्ला येथील एक बचत गट आहे जो फार चांगल्या पद्धतीनं कार्य करतोय आणि अनेक असतील अजून बचत गट, मला कदाचित त्याबद्दल माहिती नसेल, पण अशा बचत गटांना आम्ही जोडले गेलो. त्या बचत गटांच्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन शिबिरं घेतली. त्या बचत गटांना एंटरप्रेनरशिप बद्दल आम्ही ज्ञान दिलं. त्याचबरोबर नवीन नवीन रोजगार कसे निर्माण करता येईल हे आम्ही केलं. आणि मिशन सेंट्रलचं म्हणाल तर मी अशा अनेक गोष्टी पाहिल्या होत्या. म्हणजे लहानपणापासूनच सांगायचं झालं तर की बरीचसे गाव पातळीवर बरीचशी मुली असतात ज्या एक ठराविक वयात आल्यानंतर पिरियड्समुळे त्यांची शाळा किंवा शिक्षण सोडून देतात. आणि बऱ्याचशा सिंधुदुर्गात नाही होत, चांगला गोष्ट आहे, पण बऱ्याचशा जिल्ह्यात जिथे मी फिरलोय की तिथं अगदी ग्रामीण भागात त्यांचं लगेच लग्न लावली जातात किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. तर ह्याच्यातून मला एक कल्पना सुचली की ह्या मुलींसाठी, ह्या बायकांसाठी ज्या अंडर प्रिव्हिलेज आहेत, ज्यांच्या गावात फार्मसीच नाही आहे, ज्यांना 50 मीटर एक क्रॉसिंग घेण्यासाठी ज्यांना 50 किलोमीटर जावं लागतं किंवा गोळ्या घेऊन ठेवावं लागतं एखाद्याला, त्यासाठी मग ते सॅनिटरी नॅपकिन्सचं काय करतील. तर मग अशा लोकांसाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला. आम्ही ठरवलं की त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स द्यायचे, पण सॅनिटरी नॅपकिन्स नुसते देऊन करणार काय, त्यांना ते कारण आपल्या बऱ्याचशा ग्रामीण भागांमध्ये तो एक टॅबू आहे की ते कापड वापरतात किंवा अनेक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांमध्ये राख आणि कापड असं वापरलं जातं. तर आणि त्याच्यामुळे कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर वगैरे अशा अनेक गोष्टी, युटेरस कॅन्सर वगैरे अशा अनेक गोष्टी होतात. तर म्हणून मग ती जनजागृती करणं एक फार महत्त्वाची गोष्ट होती. त्यामुळे आम्ही काही आमच्या युवती होत्या त्यासोबत, म्हणजे दीक्षिता परब, निधी जोशी असतील, आमचे सहकारी अभिषेक पावसकर असतील, रोहन डंटस, असे अनेक आमचे सहकारी होते ज्यांच्या माध्यमातून आम्ही एक टीम तयार केली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही गावोगावी जायला लागलो. आम्ही लोकांना अवेअरनेस केला, आम्ही त्यांना जागृत केलं की सॅनिटरी नॅपकिन्स वापरणं किती गरजेचं आहे. आणि तेव्हा ज्यांना कन्सेप्ट पटली, पण कन्सेप्ट पटवून देखील ते आपले पैसे खर्च करण्यास तयार नव्हते किंवा त्यांचे पुरुष जे होते ते सॅनिटरी नॅपकिन्ससाठी 14 रुपये 18 रुपये खर्च करण्यास तयार नव्हते. तेव्हा आम्ही मोफत सॅनिटरी नॅपकिन्स द्यायचं त्यांना ठरवलं. आणि सध्याच्या स्थितीत आम्ही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील, वेगवेगळ्या जिल्ह्यातील 500 बायकांना मोफत सॅनिटरी नॅपकिन राबवतोय. आज या उपक्रमाला 2 वर्ष पूर्ण होत येतील आता. तर हा असा आमचा मिशन सिंड्रेला उपक्रम आहे. नाही, खरंच खूप छान मिशन सिंड्रेला उपक्रम हा आहे. कारण आणि हा मुख्य म्हणजे तुमच्या मिशन सिंड्रेलाच्या सगळ्या टीम्स मेंबरना माझ्याकडनं, माझ्या टीमकडनं खूप खूप सदिच्छा आणि त्यांचे खूप खूप आभार. कारण हा एक असा विषय असतो की बऱ्याचशा ठिकाणी बोललाच जात नाही, ह्याच्याबद्दल असा कुठे मंच नाही आणि तुम्ही तो मंच उपलब्ध केला, तुम्ही हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं आणि आज माझ्या मते बऱ्याचशा लोकांना याचा फायदाही होतोय. एक असे बरेचसे गैरसमज, अंधश्रद्धा या बाबतीत दिसतात अजूनही आपल्याला, कोण बोलायला बघत नाही, पण तुम्ही खरंच एक बोलता आहात या विषयावर, हीच खूप कौतुकास्पद बाब आहे. आणि खरं सांगायचं झालं तर एक मिशन सिंड्रेला म्हणजे माझ्या कानावर, माझ्या टीमच्या कानावर जेव्हा आलं तेव्हा आम्हाला खूप कुतूहल लागलेलं की हे काय आहे नक्की, म्हणजे एक इंटरेस्ट असतं जाणून घ्यायचं. आणि स्पेशली एक मुलगी असून मला तो इंटरेस्ट जास्त होता की हे काय आहे काय आहे. आणि माझं तो म्हणजे आता माझी ती इच्छा पूर्ण झाली. मी सगळं तो एक्सपिरियन्स म्हणजे आमच्या पण स्कूलमध्ये सॅनिटरी नॅपकिन पॅड्सचं वाटप केलं होतं आणि मी पण बघितलं की आमच्या म्हणजे माझ्याच काही वर्गातल्या मुली होत्या ज्या बोलायला सुद्धा ह्याच्यावर खूप घाबरत होत्या. बट ऍक्च्युली आता मला वाटतं की आता ही सुरुवात आहे, पण काही काळानंतर नक्कीच ह्याच्यावर सगळेजण फ्रीली ओपनली बोलतील. इथे कुठे गिल्टी फील नसणार, कोणत्याच प्रकारच्या अंधश्रद्धा नसणार आहेत. तर माझा सर पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आजची युवा पिढी गावाचे, जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे भवितव्य आहे. तर आपल्या
भावी पिढीने आपल्या जीवन प्रवासात कशा प्रकारे वाटचाल केली पाहिजे, तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? एक तुम्ही छान प्रश्न विचारलात, तर त्या प्रश्नावर मला म्हणजे एक स्माईल आली चेहऱ्याचं कारण म्हणजे की कवी दुष्यंत कुमार म्हणून एक शायर आहेत, तर त्यांची एक शायरी आहे, त्याच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की युवकांनी काय करावं. त्यांची शायरी अशी आहे की हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए, आज दीवारें हिल रही है पर्दों से, जिद मगर है कि लेकिन ये बुनियाद हिलनी चाहिए, हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, आम्हाला हंगामा नहीं करायचा, हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, शर्त मगर है कि लेकिन ये सूरत बदलनी चाहिए, हो कहीं भी आग मेरे सीने में नहीं. समजा मी नाही आहे, उद्या मी भिजलो, माझ्या आतला ऍक्टिव्हिझम संपला, मला देशासाठी, राज्यासाठी, जिल्ह्यासाठी काही करावंसं वाटलं नाही, तर ही शेवटची ओळ की मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में ही सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में ही सही, हो कहीं भी आग मगर ये आग जलनी चाहिए. युवकांनी आज जर आपल्या प्रत्येकाच्या मनात एक क्रांतीची ज्योत जर तयार केली, क्रांतिकारी म्हणजे आता आपल्याला चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू होणं ते नाही, किंवा आजकालच्या पिढीत किंवा अगदी त्याची तेवढं करण्याची देखील गरज नाही, मात्र जिथं अन्याय होतो, जिथं अन्याय आपल्याला दिसतोय, तिथं थांबून तो अन्याय तिथं रोखवणं, ही हिंमत आज प्रत्येक युवकात असली पाहिजे. आणि ही हिंमत आम्ही युवा फोरमच्या माध्यमातून निर्माण करू निश्चितच. त्याचबरोबर गरज मी खूप आभार मानेन की ही हिंमत तयार करण्यासाठी आज त्यांनी अनेक युवक, अनेक युवतींना त्यांनी जोडलंय. त्यांनी फार ठाम असे मुद्दे तुमच्या माध्यमातून, या चळवळीच्या माध्यमातून मांडले जात आहेत. तर मी युवकांना हेच सांगेन की अशा ज्या काही चळवळी असतील, त्या चळवळीची काहीही नावं असू देत, ते वेगवेगळ्या संघटना असू देत, वेगवेगळ्या संस्था असेल, मी असं म्हणेन की युवा फोरमला जॉईन व्हा. जी काही ऍक्सेसिबल तुमच्याकडे संस्था आहे किंवा संघटना आहे, तिला तुम्ही जॉईन व्हा. नसेल तुमच्या स्वतःच्या संघटना, संस्था युवकांनी स्थापन करा, किंवा नुसते ग्रुप म्हणून, मित्रमंडळी म्हणून एकत्र आहे. पण जिथं अन्याय होत असेल, तो अन्याय सहन न करता त्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरा. गरज पडली तर सरकारी कार्यालयात जायला, सरकारी कार्यालयात जा, जिथं ज्ञान मिळेल तिथून ज्ञान ते घ्या, आणि जे काही लोकांचे अन्याय थांबवण्यासाठी करता येईल ते करा. कारण आज आपण जर अन्याय बघत असू, तर उद्या हाच अन्याय आपल्यावर होत असताना तिसऱ्या कोणतरी व्यक्ती बघत असेल. त्यामुळे आज आपण काही नाही केलं तर उद्या तिसरी व्यक्ती पण आपण नाही, कोणी आपल्यासाठी काही नाही करणार, आपण तेच सहन करत असणार जे आपण सहन करताना लोकांना बघितलं. त्यामुळे मी युवकांना हेच सांगेन की आज उठा. उद्या 70 वर्षानंतर टीव्ही लावून तुम्ही बघाल की पर्यावरणाची अशी वाट लागली, हे वाट लागली, ते वाट लागली, तेव्हा तुमची मुलं, तुमचे नातवंड तुम्हाला विचारतील की बाबा, आई, तुम्ही तेव्हा काय करत होता जेव्हा हे सगळं होत होतं. तेव्हा तुमच्याकडे उत्तर द्यायला काही नसेल, तेव्हा तुम्हाला फक्त एबीपी माझा, झी न्यूजवर, चॅनलवर टीव्ही लावून बघत बसावं लागेल, आणि त्यावेळेस तुमच्या हातात काहीच नसेल. आज ही वेळ आहे, आज हा क्षण आहे, आजचा क्षण तुम्ही हाती घ्या. आज जे काही होतंय त्यासाठी कारणीभूत तुमच्या अवतीभोवतीची लोक आहेतच, पण त्याचबरोबर जर तुम्ही आवाज उठवत नसाल, जर तुम्ही बोलत नसाल, तर तुम्ही देखील त्यासाठी तेवढेच कारणीभूत आहात. आज आपल्या भूमिपुत्रांच्या जमिनी अनेक लोकांनी लुबाडल्यात, अनेक ठिकाणी जे गरजचं एक फार मोठं चळवळ त्याबद्दल देखील राबवली जाते. त्याचबरोबर मायनिंगसाठी आज केले जाते. फार अनेक म्हणजे मला कोणावर टीका करायची नाही, पण अनेक असे युवक आहेत, अनेक असे लोक आहेत जे फार मोठे, म्हणजे आपण म्हणतो की इको टुरिझम वगैरे अशा त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर ते बऱ्याच त्यांच्या माध्यमातून जनजागृती करतायत. पण माझी ही इच्छा आहे की असं एखादा 2 युवकांनी करण्यापेक्षा सगळे युवकांना एकत्र येणं फार महत्वाचं आहे. आणि फार महत्वाचं युवकांनी लक्षात घेणं हे आहे की तुम्ही जे बोलताय आणि तुम्ही जे करताय ह्यात समता असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही बोलताय की तुम्ही इको टुरिझमसाठी लढताय, तुम्ही बोलताय की तुम्ही मायनिंगच्या विरोधात लढताय, आणि तुम्हीच त्याचा एक भाग होताय, तुम्हीच त्यांच्या लोकांसोबत दिसली जाताय, किंवा तुम्हीच एक बिझनेस काढताय इको टुरिझमच्या नावाने आणि जंगलतोडचे तुम्ही सपोर्ट करता, तर हे चुकीचे आहे. कुठेतरी तुम्ही जे बोलताय आणि जे करताय ह्यात समता असणं फार महत्वाचं आहे. आणि आज युवकाने, आज नाही युवक उठला तर परत कधी ही क्रांती घडेल फार कठीण आहे. आज बऱ्याचशा चळवळी गरजच्या माध्यमातून असते, अनेक चळवळी युवा फोरमच्या माध्यमातून असेल, अनेक युवा रोटरी लायन्स, अशा अनेक छोट्या छोट्या संस्था, संघटनांच्या माध्यमातून अनेक चळवळी उभारल्या जात आहेत. ह्या चळवळीचा भाग जर झालो आणि ही चळवळ, सगळ्या चळवळी जर एकत्र आल्या, तर सिंधुदुर्गाला एक नवीन चेहरा मिळेल. आणि तो चेहरा एका कुठल्या व्यक्तीचा असणं गरजेचं नाही. तो चेहरा प्रत्येक घरात प्रत्येक युवक तयार करेल. प्रत्येक युवक हा युवक म्हणून जे ओळखला जाईल की हा युवक आहे, हा आपल्याला मदत करणार, हा समाजासाठी लढणार, हा विश्वास जेव्हा निर्माण होईल तेव्हा कुठेतरी बदल घडेल.
आज आपण बघतोय की मालवणला मेघल डिसोजासारखी एक युवती अगदी आत्ताच 12वी पास झालेली एन्व्हायरमेंटसाठी लढते, एन्व्हायरमेंटसाठी झगडते. तर असे अनेक युवती आणि युवक गावोगावी छोट्या छोट्या स्तरावर आपल्या आपल्या परीने काम करतायत. तर ह्यांचं गच्चीकरण न करता ह्यांना जोडले जा आणि जे काही माध्यम तुम्हाला मिळेल त्या माध्यमातून तुम्ही समाजकार्य करा. कारण निश्चितच तुम्ही कुठेतरी समाजाचे घटक आहात. आज तुम्ही मदत कराल, ते मदत तुम्हाला निश्चितच मिळेल आणि कुठल्याही हेतूने किंवा कुठल्याही स्वार्थाने मदत करू नका. जे काही तुम्हाला हवं असेल ते निश्चितच लोकांच्या रूपात तुम्हाला मिळेल. तुम्ही निस्वार्थपणे गोष्टी करत जा, अशी मी आशा बाळगतो आणि हेच मी त्या युवकांना सांगू इच्छितो. नाही, खरंच खूप छान उत्तर आहे तुमचं. कारण हे नुसतं उत्तर नाहीये, तर हे त्या प्रत्येक युवकाला एक प्रकार तुम्ही आरसा दाखवलाय की तो काय वागतो आणि काय करतोय ह्याविषयी तुम्ही एक आरसा दाखवलाय. कारण आज आपण बघतोय की कितीतरी अशी युवक युवती आहेत जी व्यसनाधीन झालेली आहेत किंवा वाईट मार्गाला लागलेली आहेत, पण त्यांच्यासाठी तुम्ही एक आरसाच दाखवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. की तुम्ही काय करताय स्वतः आधी बघा, मग दुसरीकडे बोट दाखवा. तुम्ही अन्याय होताना बघतात, पण ते अन्याय जो करतोय आणि जो भोगतोय हे दोघे तितकेच गुन्हेगार जरी असले तरी हेही महत्वाचं आहे की तुम्ही बघत आहात तिथे उभे आणि तुम्ही जाऊन काही करत नाहीये, तुम्ही तेवढेच गुन्हेगार असाल. मग कारण तुमच्या ह्या एका म्हणजे तुम्ही त्याला सपोर्ट नाही करत आहात, पण तुमच्या या वृत्तीमुळे त्याला इनडायरेक्टली सपोर्ट होतोय आणि ह्याचा एक प्रकारे इम्पॅक्ट जो असतो तो भावी पिढीवर किंवा पुढच्या ह्या आपल्या भारतावर, आपल्या सिंधुदुर्गावर, ह्या सगळ्या एरियावर होऊ शकतो. ह्याचं ते सिरियसनेस आत्ता घ्यायला पाहिजे, नंतर घेऊन खरंच तुम्ही एक छान हे उदाहरण सांगितलं, त्याने काहीच फरक पडणार नाही नंतर. आणि खरंच खूप छान असं तुम्ही उत्तर दिलं असं म्हणजे मला सगळ्यांनाच वाटतं इथे असलेलं. आणि तुमच्या या उत्तरामुळे माझ्या मते बऱ्याच जणांचे डोळे असे झगझगीत गडगडीत उघडलेच असतील नक्कीच. तर मला तुम्हाला असा पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या जमिनी आपल्याकडे शाबूत राहायला पाहिजे, त्याचबरोबर आपल्या माणसांनी आपल्याच माणसांकडून खरेदी विक्री केली पाहिजे, याविषयी आपले मत काय? निश्चितच आता हा मुद्दा जो आहे तो एक मॉनिटरी व्हॅल्यू जी आहे आपल्या पैशांची, इकॉनॉमिक ग्रोथ जी झाली पाहिजे ती आपल्या म्हणजे मी असं नाही म्हणत की ते आपल्या लोकांपुरतीच मर्यादित राहावी, पण प्राधान्य जर तुम्हाला देता आलं तर आपल्या लोकांना निश्चितच द्या. कारण तुम्ही कुठेतरी पूर्वीच्या काळात बार्टर सिस्टीम होती, आपण म्हणतो की कुंभार मडकं द्यायचा, भाजीवाला भाजी द्यायचा बदल्यात. तर त्यामुळे काय व्हायचं की एक समता होती, एक एकता होती लोकांच्या मनात, एक आपल्या लोकांकडून लोक खरेदी करत होते, त्यामुळे लोकांबद्दल आपुलकी होती एक दुसऱ्याबद्दल आणि या सगळ्या गोष्टी होत्या. आज आपण बघतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याचशा परप्रांतीयांनी, बऱ्याचशा बाहेरच्या लोकांनी आपली दुकानं मांडली आहेत, बऱ्याचशा लोकांनी. आणि जी म्हणजे अगदी आश्चर्य होण्याची गोष्ट म्हणजे ही आहे की जी लोक जुन्या दुकानातून अगदी फार वर्ष खरेदी करत होते, ती अचानकच काहीतरी म्हणजे अगदी 20-30 म्हणजे निश्चितच पैशाची व्हॅल्यू ही प्रत्येकाला असावीच आणि 20-30 रुपयासाठी अगदी दुकानदार बदलून दुसऱ्याकडनं खरेदी करतायत. त्यामुळे कुठेतरी खटकण्यासारखं आहे. पण त्याचबरोबर माझ्या सर्व सिंधुदुर्ग वासियातील सर्व सिंधुदुर्गातील सर्व वासियांना आणि जे कोणी व्यापारी आहेत त्यांना मी ही विनंती करू इच्छितो की कुठेतरी आपल्या प्रत्येकाच्या मनात एक ही भावना असायला हवी की जर तो आपला माणूस आहे, जर तो आपल्याकडून कायम खरेदी करतोय तर तितकंच आपण पण त्याला मान दिला पाहिजे, तितकंच आपण पण त्याच्या मागण्याला योग्य तो मान दिला पाहिजे. आणि खरेदी करणाऱ्यांनी कळलं पाहिजे की जर आपण तो आपले मान राखतोय, एखादा व्यापारी जर आपल्यासाठी एखादी गोष्ट करतोय, एखादी म्हणजे अगदी तो 5-10 रुपये कमी करणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाहीये, पण इट इज अ जेस्चर ऑफ काइंडनेस. त्याच्यामुळे कस्टमर जोडला जातो. आज आपण मारवाडी बघितलं, राजस्थानी बघितलं, अनेकशी बाहेरचे व्यापारी बघितला तर ते अगदी 20-50-100 रुपये कमी करायला मागे पुढे बघत नाही. निश्चितच त्याच्यामुळे त्यांच्याकडे व्यापारात जातोय. पण हे कुठेतरी आपल्या मराठी व्यापाऱ्यांना पण देखील कळणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या खरेदीदारांनाही कळणं गरजेचं आहे की आपला माणूस आपण आज जपणं गरजेचं आहे. कारण आज आपण मारवाड्यांकडून खरेदी करू, आज आपण परप्रांतीयांकडून, आज आपण अनेक दुसऱ्या लोकांकडून खरेदी करू, पण जेव्हा उद्या आपल्याला गरज पडेल तेव्हा ही व्यक्ती आपल्या मदतीसाठी धावणार आहे का हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मी नाही म्हणत की प्रत्येक परप्रांतीय वाईटच असतो किंवा परप्रांतीय, पण तो त्यांचा देखील तो व्यवसाय आहे. पण प्राधान्य हे आपल्या माणसांना, भूमिपुत्रांना देण्यात यावं. त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून मी सरकार प्रशासनाकडे देखील मागणी करेन की जिथं जिथं आता आपल्या चिपीचा एअरपोर्ट विमानतळ झालं तर निश्चितच मला असं आहे आणि असं झालं देखील आहे की स्थानिक भूमिपुत्रांना तिथं नोकरीसाठी संधी दिली. जिथं जिथं जेव्हा जेव्हा कंपनी येते, मी प्रत्येक प्रशासनाला, प्रत्येक नगरपंचायती, महानगरपालिका असतील, ग्रामपंचायती असतील, जिथे जिथं प्रशासन आहे त्या प्रशासनाला सगळ्यांना मी विनंती करू इच्छितो की जिथे जिथं नवीन नवीन कंपन्या, दुकानं ही उभी राहतात तुमच्या हद्दीत, तिथे तुम्ही हा
ही ओढ ही जिद्द तुम्ही धरून ठेवा की तिथं कामगार किंवा तिथं जो नोकरी करणारा व्यक्ती असेल किंवा तिथं जो पार्टनर असतील, जे ऑफिसर असतील, जे कोणी असतील, हे भूमिपुत्रांना तुम्ही प्राधान्य द्या. जर त्यांच्यात कॅपॅबिलिटी नसेल तर तुम्ही दुसरे पर्याय मार्ग निवडा. त्याचबरोबर तुम्ही युवकांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना देखील हे सांगू इच्छितो की फक्त आपल्याला रोजगार मिळत नाही ह्यावर रडत न बसता आपण स्वतःला कॅपेबल बनवूया, आणि त्यानंतर जर तुम्हाला रोजगार नाही मिळाला तर त्यासाठी यशवर्धन राणे आणि युवा फोरम इंडिया तुमच्यासाठी उपस्थित आहे. जिथं जिथं तुमचा हक्क मारला जाईल, जिथे तुम्ही कॅपेबल असून तुम्हाला संधी दिली जाणार नाही, त्यासाठी अनेक ऍक्टिव्हिस्ट, अनेक संघटना तुमच्यासाठी काम करतात. अगदी मी नसलो तर घरातलं मला 100% विश्वास आहे की धरणे सर असतील किंवा जितके कोण घरातलं मंडळीशी जोडले गेले ते देखील तुमच्या हक्कासाठी लढतील. मात्र त्यासाठी सर्वात आपण मेरिटमध्ये असणं गरजेचं आहे, आपण तेवढं कॅपेबल असणं गरजेचं आहे. आपण तेवढ्या पोस्टवरती कॅपेबल नाही होत आणि आपल्याला मिळत नाही म्हणून ओरडून काही होणार नाही. तेवढे कॅपेबल असून जर तुमचा हक्क मिळत नसेल तुम्हाला, तर प्रशासन जे काही असेल सरकार त्यासाठी लढण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सक्षम आहोत. नाही, खरंच खूप छान सांगितलं. कारण आताच्या काळामध्ये म्हणजे व्यवसाय हा एक व्यवसाय म्हणजे राहिलेला नाही, एक नातं झालेलं आहे. कारण आपण फक्त म्हणजे एक वैयक्तिकरित्या जर बघायला गेलं तर फक्त पैशापुरते मर्यादित असतं, पण जेव्हा आपण खूप म्हणजे स्थूल दृष्टिकोनातून बघायला जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे एक प्रकारची साखळी असते पूर्ण. एक कोण त्याच्यावर डिपेंड नसतं तर सगळीच जण इनडायरेक्टली डिपेंडेड असतात. जसं की पाऊस पडला तर मग शेती आपण करणार, मग तिथून ते धान्य येणार आणि ते मार्केटमध्ये जाऊन विकलं जाणार. हे कनेक्शन आहे जे आज दिसतं. कारण का दिसतं तर इथे आपण बघतो की पर्यावरणामध्ये खूप फरक पडत चालला, की त्याचा जो इम्पॅक्ट असतो एक प्रकारचा तो बघतो. तसंच कालांतराने हा इम्पॅक्ट कुठेतरी आपल्या भावी पिढीवर किंवा आपल्या ह्या समाजात दिसणार आहे. सो आत्ताच आपल्या स्थानिक लोकांनी म्हणा किंवा आपल्या मातीतील प्रत्येकाने, असं नाही की फक्त कोकणवासी, ज्या ज्या प्रांतात जिथे जिथे घडते तिथे तिथे लोकांनी जागृत होऊन हे पाऊल उचलणं गरजेचं आहे. आपलं होत नाहीये, आपलं काही इकडे नाहीये असं समजून दुसरीकडे जाऊन होत नाही कधी. आपण आपल्या पार उभं राहिलं पाहिजे. आणि मला माहिती की तुमची संस्था ह्या गोष्टीसाठी सगळ्यांनाच तुम्ही सपोर्ट करतात. आपण आपल्या पार उभं राहणं म्हणा किंवा स्वतःहून एखादी गोष्ट नवी करणं ही इतकी इझी नसते. प्रत्येकी सपोर्ट मिळत नाही कोणालाच, पण किंवा काय काय जणांना मिळतो. पण तुमची संस्था नक्कीच इतरही उपक्रम करतात तसं तुमचा मॉरल सपोर्ट नक्कीच आता पुढील भावी पिढीला नक्कीच मिळेल अशी मी खात्री बाळगते. तर सर, मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता गरासलो रे गरासलो ही चळवळ बघितलीच आहे, तुम्ही आता हे सगळं सांगितलेलं आहे. तर मला एक विचारायचं तुम्हाला की आता म्हणजे बऱ्याचशा गावांमध्ये काही सुविधा उपलब्ध असतात नसतात, काही शाळा म्हणा पटसंख्ये अभावी बंद पडतात, जसं की आपल्या मराठी शाळा म्हणा कोकणातल्या त्या पटसंख्येअभावी बंद पडतात. तर तुमचं त्याच्यावर मत काय आहे? म्हणजे ही मुलांची पटसंख्या कमी होणं, इंग्लिश मीडियम म्हणा किंवा हिंदी मीडियमला घालणं, खरंच एखादं मीडियम हे खूप इम्पॉर्टंट असतं की माणूस जे व्हॅल्यू स्कूलमध्ये शिकतो ते इम्पॉर्टंट असतं? तुम्हाला काय वाटतं? निश्चितच माणूस ज्या व्हॅल्यू शिकतो त्या कधीही मीडियम आणि भाषेपेक्षा फार वरच्या गोष्टी असतात. म्हणजे तो इंग्लिश मीडियम मध्ये शिकलाय म्हणजे तो पर्यावरणाची काळजी घेईल किंवा तो लोकांसाठी काहीतरी करेल असं काही म्हणजे स्टँड रूल नाही किंवा असं काही एक क्लिशे काही रूल नाहीये की तो तसं करेलच, असं काही नाही. अनेक वेळी आपण पाहतो की ग्रामीण भागातून आलेली मुलं जास्ती सुसंस्कृत असतात अनेक हायस्कूल आणि युनिव्हर्सिटीज मधून इंग्लिश मीडियम कन्वर्ट म्हणून शिकलेल्यांपेक्षा. त्यामुळे हा निश्चितच संस्कारांचा विषय. पण ह्या मुद्द्यावर मी सांगू इच्छिते की आपण आता पाहत असाल की दिल्लीत आप आदमी पार्टीचे सरकार तिथं स्थापन झालेलं होतं. म्हणजे मी कुठल्या पक्षाला निश्चितच फेवर नाही करत, पण जे कार्य ज्याचं चांगलं असेल ते कौतुक निश्चितच आपण केलं पाहिजे. तर तिथं त्यांनी तिथं रेशो असा आहे की तिथं प्रायव्हेट स्कूल्समधून लोक काढून गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये काढतात. दिल्लीत गव्हर्नमेंट स्कूल्स असे आहेत की जिथं युकेच्या प्रेसिडेंटची बायको दिल्लीत येते का तर मला केजरीवालच्या स्कूल्स बघायच्यात म्हणून. तर असं आज कुठेतरी राज्यात देशाच्या कुठल्या तरी भागात जर घडणं शक्य आहे तर ते प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात घडणं निश्चितच शक्य आहे. मग ह्यासाठी माझं आव्हान आहे की जे कोणी लोकप्रतिनिधी असतील, जे कोणी शिक्षक मंडळाचे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, या सर्वांनी त्यासाठी कार्य करावं आणि शिक्षण पद्धती एक वेगळ्या शाळा, एक सक्षम शाळा निर्माण करण्यासाठी त्यांनी कार्य करावं. अनेकशी लोक आहेत जी ह्यासाठी कार्य करतायत. अनेक शिक्षक आहेत, अनेक
शाळेचे केंद्रप्रमुख आहेत, एक शिरोडकर म्हणून आमच्या ओळखीत एक केंद्रप्रमुख आमचे सहकारी किरण शिरोडकर यांचे ते वडील आहेत. तर ह्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शाळेत जात असतो नेहमीच. तर त्यांचे पण आभार माननीय प्रसंगी की त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शाळेत जात असतो. तर त्यांच्या माध्यमातून देखील अनेक शाळांमध्ये नवीन नवीन कन्सेप्ट आणण्याचं कार्य केलं जात असतं. तर हे जर प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापनाने ठरवलं, त्याचबरोबर माणकुले रियापर म्हणून त्या व्यवस्थापक आहेत शाळेच्या, माणकुली सरपंच तुषार सामंत, ह्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून हे काही म्हणजे मोजकी लोक आहेत जी आज प्रयत्न करतायत की आपल्या पातळीवर जसं काय करता येईल ह्या शाळांची कन्सेप्ट बदलावी. आणि मराठी शाळा जरी असल्या, मराठी मीडियम ग्रामीण शाळा नंबर 1 जिल्हा परिषदच्या एक म्हणजे 50-60 मुलांच्या शाळा असल्या तरी तेवढ्याच पटीने ते त्यांच्यासाठी झटतायत, तेवढ्याच पटीने त्यांच्यासाठी ते कार्य करतायत. तर हे असं प्रत्येक ठिकाणी होऊ शकतं. आणि जर झालं तर निश्चित समजा ई क्लासरूम समजा मराठी शाळेत सुरू झाले, समजा एक हॅपी करिक्युलम जो दलाई लामांचा आहे तो जर ग्रामीण भागांमध्ये अवलंबला गेला तर का नाही मुलं प्रायव्हेट किंवा इंग्लिश मिडियम स्कूल सोडून मराठी मिडियम शाळेत जाणार? निश्चितच जातील ती मुलं, कारण त्यांना जर तिथं चांगला स्कोप मिळतो, चांगला गायडन्स मिळते, चांगल्या फॅसिलिटीज मिळत आहेत, तर का नाही इंग्लिश मिडियम सोडून मराठी मिडियम शाळेत मुलं जाणार? आजही अनेक लोक आहेत की आपल्या मुलांना मराठी मिडियम शाळेत अगदी गर्वाने पाठवतात. त्या सगळ्यांचे मी या प्रसंगी आभार मानेन की तुम्ही निश्चितच संस्कृती जपण्यासाठी मराठी मिडियम शाळेत तुमची मुलं पाठवताय. आणि निश्चितच असं नाही की मराठी मिडियम शाळेत तुम्ही गेला तर तुम्हाला कधी इंग्लिश पुढे येणार नाही. अमिताभ बच्चन हे बिहारमधून मुंबईत आले तर त्यांना मराठी येत असं मला वाटत नाही, किंवा इंग्लिश येत असं मला वाटत नाही. किंवा अनेकचे आपण महेंद्रसिंग धोनी असतील, अनेक लोक आहेत फार उच्च शिक्षणापर्यंत पोहोचलेत, फार मोठ्या त्यांनी अचिव्हमेंट केल्या. तर त्या काय जन्मजात इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट शाळेत शिकून ते काही फार मोठे झाले नाहीत, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे मोठे झाले, त्यांच्या संस्कारांमुळे मोठे झाले. आणि संस्कृती आणि कर्तृत्व हे तुम्हाला घरातून आणि शाळेतून मिळतं. त्यासाठी ती इंग्लिश मिडियमच असायला हवी असं काही नाही. त्यामुळे निश्चितच मी मला असं वाटतं की घरात हा जो मुद्दा उपस्थित केलाय की शाळांच्या जी मुलांची पटसंख्या कमी होते त्यासाठी देखील कार्य करू. आणि निश्चितच या प्रसंगी गरजला मी आणि माझी संघटना ही कायम मदतीसाठी उभी असू. आणि आपण निश्चितच मिळून प्रयत्न करू की जी गावातल्या ग्रामीण भागातील पटसंख्या कमी होते ती संख्या वाढवण्यासाठी आपण काम करू. आणि त्या शाळेत जे काही आपल्याला मदत करता येईल, ज्या काही फॅसिलिटीज पुरवता येतील त्या फॅसिलिटीज आपण पुरवू. आणि त्या शाळा सक्षम करून फक्त मटेरियलिस्टिक गोष्टीने नव्हे, बरेचशा संस्था संघटना म्हणजे मी पाहत असतो की नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या आज काम करतात. तर बऱ्याचशा संस्था संघटना वॉटर प्युरिफायर देणं किंवा टेक्नॉलॉजी पुरवणं, तर फक्त टेक्नॉलॉजी आणि वॉटर प्युरिफायर पुरवून त्या शाळेची पटसंख्या वाढेल असं मला वाटत नाही. त्या शाळेचा जो करिक्युलम आहे, त्या शाळेत जे शिकवलं जातं ते बदलणं फार महत्त्वाचं आहे. आणि निश्चितच अनेक शिक्षक, अनेक केंद्रप्रमुख, अनेक मुख्याध्यापिका, अनेक व्यवस्थापक यासाठी काम करतात. आणि त्या सगळ्यांना मी या प्रसंगी आवाहन करेन की आपण एकत्र मिळून या तुमची शाळा ही सर्वोत्कृष्ट शाळा बनेल यासाठी आपण कार्य करू. आणि निश्चितच पटसंख्या वाढवण्यासाठी देखील आपण काम करू. नाही, खरंच खूप छान वाटलं तुमचा हा विचार ऐकून. आमच्या चळवळीचाच हा एक भाग आहे, सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. कारण आज आपण बघतो की बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असतो की ह्याच मीडियम मधनं शिकलं किंवा ह्याच्यातनंच शिकलं तर आपलं करिअर घडू शकतं, हे घडू शकतं, बरेचसे जण सजेशन्स देतात. पण माझ्या मते काळाची गरज आहे की शिक्षण हे 4 चौकटीत किंवा कोणत्याही गोष्टीत बांधून नाही ठेवता येत, कोणत्या तरी मीडियम मध्ये, भाषेमध्ये नाही बांधून ठेवता येत. आणि तुम्ही जे म्हटलात की सहकार्य तुम्ही आम्हाला जे करणार, ते खरंच आम्हाला असं वाटतं की अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. तसंच तुम्ही जे म्हटलात की एक प्रकारे आज कितीतरी संस्था किंवा काही म्हणजे कार्यपक्ष किंवा राजकीय पक्ष म्हणा, आपल्याला शाळेमध्ये जाऊन एक स्टडी मटेरियल्स म्हणा किंवा काही मटेरियल्स पुरवतात, जसं की तुम्ही म्हटलं वॉटर प्युरिफाय वगैरे, हे सगळ्या ज्या गोष्टी पुरवतात. नाही, तुम्ही खरंच खूप छान एक गोष्ट सांगितली याच्यामध्ये की वास्तविक गरज काय आहे माणसाची हे समजून घेणं गरजेचं, आणि वास्तविक या मुलांची. कारण ही जी मुलं आहेत, जे आता घडते ते तर आपण तसं थांबवू शकत नाही, पण जे घडणार आहे ते आपल्या हातात आहे. या मुलांना जर योग्य सोयी, योग्य गरजा त्यांच्या जर योग्य वेळी भागवल्या गेल्या तर नक्कीच ते माझ्या मते एक ठाम असं व्यक्तिमत्व स्वतःचं घडवू शकते, एक चांगलं लीडर बनू शकतात. आणि तुमची ही गोष्ट खरंच प्रत्येकाने नोंद करून ठेवलीच पाहिजे आपल्यावर. कारण वास्तविक गरज काय आहे प्रत्येकाची किंवा त्या शाळेची, त्या विद्यार्थ्यांची, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्यातून स्पष्ट झालंय, आणि ह्या गोष्टीचा मला खूप आनंद होतो की लोकांपर्यंत आज पोहोचणार आहे. कारण ही खरंच म्हणजे गरज म्हणण्यापेक्षा हे होणंच गरजेचं आहे. आता खूप वेळ होऊन गेला या गोष्टीला, जेव्हा घडायला हवं त्यावेळेला घडू शकलं नाही. त्यामुळे बऱ्याचशा मुलांचा ह्याच्यात बऱ्यापैकी म्हणजे त्यांच्यावर पण शिक्षणामध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये आता बघतोय आपण की ई लर्निंग, ऑनलाईन सगळं काही होत चाललंय, तर मुलांपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे.
आता तुम्हाला असं म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता म्हणजे आपल्या भारतात किंवा विविध राज्यात कातकरी, धनगर, आदिवासी अशी कितीतरी मुलं शिक्षणाच्या बाबतीत अशा मुख्य प्रवाहापासून किंवा समाजापासून दूर आहेत. अगदी आपल्या कोकणात पण. मग या बाबतीत आपलं मत काय आहे की म्हणजे ही मुलं ह्या प्रवाहापासून कशामुळे दूर होतात? म्हणजे आपण मगाशी बघितलं की हे काम म्हणा किंवा हे, पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणती कारणं असू शकतात की हे एकच कारण आहे? मुळात आपण आपल्या जिल्ह्याचं पर्टिक्युलरली बघायचं गेलं तर आपला जिल्हा फार वेल कनेक्टेड आहे असं आपण नाही म्हणू शकत, कारण बरेचसे भाग आहेत. तुम्ही बघितलं तर आंबोली, चौकुळ वगैरे ही फार छोटी छोटी म्हणजे कम्पॅरेटिव्हली फार कमी गणसंख्येची पॉप्युलेशनची आपण गावं आहेत. तर तिथं त्यांच्या गावात किंवा अनेक वस्ती आहेत, अनेक आज आदिवासी आहेत किंवा अनेक कातकरी समाजाची लोक आहेत जी फार ग्रामीण म्हणजे एकदमच आपण ग्रामीण भाग म्हणू शकतो, जिथं काहीच नाही अशा ठिकाणी ते राहत आहेत. तर त्यांच्यापर्यंत आज आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. आपण म्हणजे पुन्हा सांगतो की टीका करणं माझा हेतू नाही, पण आपण बघतो की अनेक लोकप्रतिनिधी असतात किंवा अनेक जे राजकीय पुढारी असतात, हे मतांच्या वेळेस जेव्हा त्यांना मतं हवी असतात तर म्हणजे आधी लोकांची नावं असतील तर त्यांना कुठूनही शोधून अगदी काढतात. अगदी कुठेही असेल, अगदी सिंधुदुर्गात नसेल ती व्यक्ती तर तिला मुंबईपासून फार आणण्याचा खर्च वगैरे देऊन त्याला, तर हीच जिद्द त्या 3-4 दिवसात आठवड्याच्या इलेक्शनच्या न ठेवता, नाही ठीक आहे मतदानाचा हक्क प्रत्येकाला मिळावा त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं ही खूप खूप सुज्ञ गोष्ट आहे, म्हणजे फार छान गोष्ट आहे. पण त्याचबरोबर ही गोष्ट तेवढ्या महिन्याभरच का करता? ही गोष्ट तुम्ही निवडून आल्यानंतर तुमची जबाबदारी डबल होते की जी लोकांनी तुम्हाला मतदान दिलंय मग ती जिथे कुठे गेली असतील त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या चांगल्यासाठी तुम्ही काम करणं महत्वाचं आहे. आणि जर एक लोकप्रतिनिधीच्या मागे 50-100 लोकांची टीम उभी करून त्याच्यासाठी मतदार आणू शकते, तर निश्चितच तो निवडून आल्यानंतर त्यासोबत जी काही टीम आहे, जी काही प्रशासनाची टीम आहे, जी काही लोकांची टीम आहे, त्याच्याकडे जे काही अधिकार आहेत ते अधिकार आणि प्रशासन सर्व वापरून तो निश्चितच हे लोकांपर्यंत त्यांच्या घरात जाऊन त्यांना जनजागृती करून त्यांना शिक्षणाचा संधी देऊ शकतो. त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे की आजकालच्या काळात आपण कुठल्या गोष्टींना महत्व देतो, आपण आपल्या लोकांना ओळखणं हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर लोकांनी आज स्वतःहून कुठेतरी एक स्वतःची, ज्या लोकांनी आपल्या मदत स्वतःची लाज थोडीशी ठेवून त्यांनी प्रत्येक गावोगावी जाऊन किंवा तिथं काय समस्या ते जाणून घेणं महत्वाचं आहे. अनेक लोकप्रतिनिधी उत्कृष्टरित्या ते काम करतातही आहेत, पण जे नसतील करत त्यांनी देखील ते करणं गरजेचं आहे. आणि फक्त लोकप्रतिनिधींचे किंवा प्रशासनाचं हे काम नाहीये, आपल्यासारखे तुमच्यासारखे जे कोणी इच्छुक आहेत, जे कोणी ज्यांना आवड आहे हे करण्याची, त्यांनी निश्चितपणे काय 50-100 रुपयाचं पेट्रोल खर्च करावा. 50-100 रुपये आपण सहज असंच कॉफी प्यायला, चहा प्यायला, मित्रांसोबत डिनरला, पार्टीला, बर्थडेला खर्च करतोच की. मग ते पैसे आपण खर्च करून कुठेतरी गावात जाऊन त्या कातकरी समाजात जाऊन त्यांच्यासोबत कधीतरी बसावं, त्यांचे प्रॉब्लेम जाणून घ्यावं. मला तर असं वाटतं की आपण उंटवून शेळी नाही हाकू शकत. आपण एका सिव्हिलाइज्ड सोसायटीत राहतो, आपण एका छान फ्लॅटमध्ये किंवा छान घरात, अगदी बाहेर 2 माडाची झाडं आहेत, एक छान आहे, आपण घरात राहतोय. तर इथं बसून आपण त्या समाजात तो समाज का शिकत नाही बाबा ह्याचा अंदाज आपण नाही लावू शकत. त्यासाठी आपल्याला त्या समाजात जाऊन बसणं गरजेचं आहे, त्यांच्यासोबत गप्पा मारणं गरजेचं आहे, त्यांच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यांचा जे काही प्रॉब्लेम्स असतील ते जाणून घेऊन त्यांचा जे काही ऑप्शन आपल्याला पर्याय देता येईल ते पर्याय शोधणं महत्वाचं आहे. आणि त्याच अनुषंगाने मी सांगू इच्छितो की जे काही युवक असतील, जे कोणी युवक इच्छुक असतील, त्यांनी गरज टीमला संपर्क साधावा किंवा मला संपर्क साधावा. आपण निश्चितच ह्या गावोगावी, माझी वैयक्तिक तयारी, तुम्ही कधीही फोन करा मला, मी कुठेही असलो तरी तुम्ही मला एक तारीख द्या, 2 दिवसाचा वेळ द्या फक्त, कारण पुण्यावरून यायला 1 दिवस साधारणतः लागतो. तर मला एक थोडा वेळ द्यावा आणि मी त्यावेळेस तुमच्यासोबत येऊन, मी कुठेही ते गाव असू देत, कुठे अगदी डोंगरा पल्ल्याड ते गाव असू देत, कुठेही असू देत, मी तुमच्यासोबत तिथे यायला तयार आहे, त्या लोकांसोबत त्यांच्या समस्या जाणून घ्यायला तयार आहे आणि जे काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर मिळून आपण निश्चितच काम करू. नाही, खरंच खूप ऐकून बरं वाटलं. आणि तुम्ही जे सांगितलं की वोट मागताना हे म्हणजे विचार नाही करत की काय त्यांना गरजा आहेत काय, फक्त वोट पुरती विचार करतात. पण आज तुम्ही हे जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यानंतर नक्कीच ते विचार करतील की आपण वोट मागायला जातोय तर नक्की हेही काम करण्यासाठी गेलंच पाहिजे. अजून एक शॉर्ट डिस्टर्बन्स तुम्हाला करण्याबद्दल, तुम्ही आता सांगितलं म्हणून मला आठवलं की मतदान करताना मतदारांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला त्या क्षणाला 1000, 2000, अगदी 5-10 हजार रुपये दिले जातील, पण 10 हजारात तुम्हाला 5 वर्षासाठी अक्षरशः भाड्याने घेतलं जाते. 10 हजार रुपये घेतल्यानंतर तुमचा एकही हक्क उरत नाही की तुम्ही त्या माणसाला जाऊन सांगा की माझं हे काम करा, कारण तुम्ही ते पैसे घेतले, तुम्ही तुमचा हक्क विकलाय, तुम्ही तुमचं मत विकलाय.
त्यामुळे तुमचा कुठला हक्क राहत नाही. त्यामुळे ते पैसे 10,000 5,000 रुपये घेऊ नका तुम्ही. तुमच्या जो कोणी, आणि अगदी आता म्हणजे स्पष्ट म्हणायचं, तुम्ही म्हटलं की हा काही फॉर्मल प्लॅटफॉर्म अगदी असा नाहीये, तरी स्पष्ट म्हणतो की तुम्हाला घ्यायचेच ना पैसे, घ्या, 10,000 घ्या, 20,000 घ्या, पण मतदान करताना सुधीरपणे करा. कारण ते मतदान करताना तुम्हाला तिथं पाहिलं कोणीच नाहीये. मतदान करताना तुम्ही त्याच उमेदवाराला मतदान करा जो खरंच तुमच्यासाठी काम करेल. आणि 10, 20, 25,000ला विकले नका जाऊ, कारण ती तुमची किंमत नाही. कोकणवासियांची, कोकणात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची किंमत ही 10-20,000 खूप पल्ल्याआड आहे. जो व्यक्ती जमिनीतून सोनं उगवतो, जो व्यक्तीतून आंबे, काजू, बाग, हे नारळ, हे अशा गोष्टी तयार करतो जे अगदी समुद्रात पल्ल्याआड जाऊन विकतात, हा माणूस 10-25,000 विकणारा माणूस नाही. हा माणूस खूप खूप मौल्यवान आहे. आणि त्यामुळे त्या 10-15,000 तुम्ही भूल पडू नका. एखाद्या फार भौतिक गोष्टीसाठी भाग पडून तुमचं मत आणि तुमची इमान जो आहे तो विकू नका. तुम्ही खरंच सुदृढपणे, जो कोणी, मग त्याच्या पक्षाचा विचार करू नका, सुदृढपणे जो तुम्हाला व्यक्ती वाटत असेल की तुमच्यासाठी कार्य करेल त्याच्यासाठी तुम्ही मतदान करा. आणि हा फक्त मतदानापुरता एक विषय नव्हे, तर तुम्ही हा म्हणजे मला सांगण्याचं येतोय की मतदान फक्त नव्हे किंवा राजकीय हेतू नव्हे, तर तुम्ही जागृत होणं महत्वाचं आहे. तुम्ही मतदान कराल की 5 वर्षासाठी तुमचं कार्य संपलं असं नव्हे, त्या 5 वर्षात तुमच्या मागण्या पूर्ण करून घेणं ह्याचा अधिकार तुम्हाला. आणि ह्याच बरोबर 1-2 मिनिटं तुमच्या एक्स्ट्रा घेऊन सांगेन की व्हिसल ब्लोअर्स ऍक्ट नावाचा एक कायदा आहे, ज्याच्यात आपल्या तुमच्यासारखी जी लोक आहेत जी काम करतात लोकांसाठी, आणि त्यांना जर प्रशासनाने किंवा राजकीय लोकांकडून जर त्रास सहन करावा लागला तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी हा कायदा आहे, व्हिसल ब्लोअर्स ऍक्ट. तर मी तुम्हाला देखील आणि तुमच्या सर्व टीमला देखील सांगू की हा कायदा जर तुम्ही वाचन करा तर बरेच अधिकार तुम्हाला कळतील की म्हणजे किती तुमचे हक्क आहेत आणि त्या हक्काच्या बाहेर तुम्ही कितपत जाऊन काही गोष्टी करू शकता. खरंच तुम्ही जे सांगितलं ते ऐकण्यासारखंही आहे आणि डोक्यात फिट करून घेण्यासारखंही आहे. कारण आता आपण बघतोय की बरेच जण म्हणजे आपल्याला उगाच काहीतरी सांगतात लॉ विषयी, पण तुम्ही जे आता हा ऍक्ट सांगितलाय तो खरंच आपल्यालाच काय, प्रत्येक जी संस्था आज कार्यरत आहे समाज कार्यामध्ये त्यांनी हा ऍक्ट बघितलाच पाहिजे. आणि त्याशिवाय तुम्ही जे सांगितलं की कोकणवासी हा म्हणजे आपण म्हणतो कोकणामध्ये राहणारी लोक, खरंच त्यांची किंमत कधीच केली जाऊ शकत नाही. कारण स्वर्ग आहेच हा कोकण, ह्यात प्रश्न नाही, पण स्वर्ग टिकून ठेवणं आणि स्वर्ग बनवणं या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. आणि खरं सांगते मी इथल्या प्रत्येक कोकणवासियांना की आपली किंमत तुम्ही कधीच लावू नका, कारण ती तुम्ही मोजलीत किंवा लावली तर तुमचं म्हणजे काय निभावच नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हटलं जाईल की हे तुम्ही काय केलं तुमच्या बाबतीत स्वतःहून. म्हणजे बरेचसे लोक असतात, म्हणजे आताची ही जी कंडिशन आपण बघतोय राजकीय पक्ष किंवा ह्याच्या बाबतीत, तर असं होतं की बऱ्याच लोकांच्या पायावर धोंडा पडतो, पण कधी कधी माणूस स्वतःहून जाऊन धोंड्यावर पाय आपटून येतो. म्हणजे असं म्हटलं तर काय हरकत नाही ठरणार या बाबतीत. आणि नाही, आजची ही जी सिच्युएशन आहे कोकणातली, आमचा ह्या बाबतीत प्रयत्न आहे की सुधारावी. इथल्या ज्या गोष्टी आहेत जसं की कोकणातील नेचर म्हणा, पर्यटन म्हणा किंवा इतर हे ज्या गोष्टी आहेत ह्या लिमिटेड न ठेवता ह्याचा स्कोप वाढला पाहिजे. बाहेरची लोक जर इकडे येऊन व्यवसाय करू शकतात तर मी इथली लोक का नाही करू शकत, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आलाच पाहिजे. ही नुसती आताची गरज नाही, आता हे होणंच गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःची व्हॅल्यू स्वतः करत नाहीत तोपर्यंत दुसरे करणार नाही. मग ते दुसरे येऊन तुम्हाला 10,000-20,000 15,000 मध्ये घेऊनच जाणार ना. मार्केटमध्ये डिस्काउंट दिल्यानंतर कोणी डिस्काउंट मध्ये जे स्वस्तात मिळेल ते घेऊनच जातं, वाट नाही बघत बसत ना. तसंच झालंय सध्या. तर माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मुद्दे घेऊन निस्वार्थीपणे गराजलो रे गराजलो एक चळवळ सुरू केली आहे. आणि ही चळवळ घराघरात पोहोचणे तितकेच महत्वाचे आहे. तर आपण या चळवळीविषयी नक्कीच काय सांगाल, आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल सगळ्यांना. निश्चितच मी या चळवळीबद्दल बराच काळ झाला की मी चळवळ फॉलो करतो. बऱ्याचशा माझ्या मित्रमंडळींनी, बऱ्याचशा सहकार्यांनी मला याबद्दल सांगितलं. बऱ्याचशा आमचे बऱ्याचशा मित्रमंडळींनी ह्याच्यात इंटरव्ह्यू केलेत, त्यामुळं मी बऱ्याच या चळवळीबद्दल वाचले. तर निश्चित एक खूप छान अशी चळवळ आहे आणि खूप स्ट्रेट फॉरवर्ड असं तुमचा अप्रोच आहे की जे आहे ते आहे, जे करायचं ते करायचं आहे. आणि फार तुम्ही निवडक आणि फार महत्त्वाच्या अशा मुद्द्यांना हात घातलेत. मी काही वेळापूर्वीच धरणे सरांनी मला जे पाठवलेलं होतं ते मी असंच वाचत बसलेलो पुन्हा एकदा. तर त्याच्यात मला कळलं की फार असे निवडक मुद्दे तुम्ही उचलले जे आज काळाची गरज आहे. ह्या आत्ताच्या क्षणाला राईट नाव या गोष्टी करणं गरजेचं आहे.
हे असे मुद्दे तुम्ही उचलत. आणि निश्चितच मी सर्वांना आवाहन करेन की जिथं शक्य असेल, जेव्हा शक्य असेल, ज्या रूपात शक्य असेल त्या रूपात तुम्ही गरजलो ज्या चळवळीला जोडले जा. मी, माझी संघटना, आम्ही सर्वच तुमच्यासोबत 100% आहोतच. आणि जे काही शक्य होईल आमच्या परीने ते म्हणजे सहकार्य आम्ही तुम्हाला करू. अगदी तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असेल, अगदी तुम्हाला प्रत्यक्ष रूपात असेल, अगदी तुमच्या कुठल्याही मागणीसाठी, कुठल्याही हक्कासाठी रस्त्यावर उतरण्यात असेल, तर मी आणि माझे युवक कायमच तत्पर आहोत आणि 100% आपण यासाठी कार्य करू. आणि खूप स्तुज्ञ उपक्रम हे हाती घेतलेत गरज, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुढे वाटचालीस त्यांना मी खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढे वाटचाल खूप सुंदर असेल अशी मी अपेक्षा करतो. नाही, खरंच तुमच्या माध्यमातून ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली. वास्तविक लोकांपर्यंत असं न म्हणता त्या प्रत्येक युवकापर्यंत पोहोचेल जे तुम्हाला ओळखतात, या कोकणातील प्रत्येकाला ओळखतात. त्यांना आज कळेल की कोकण हे नुसतं निसर्गरम्य ठिकाण नाहीये, तर कोकण एक असं ठिकाण आहे की जिथे एक पराक्रमी म्हणा किंवा असे वेगवेगळे कलावंत, गुणवंत लोक झाली आहेत आणि होणार आहेत. ते तुम्ही नुसतं निसर्ग सौंदर्य म्हणून कोकणाकडे बघू नका, तर एक असं भावी धैर्यवान म्हणा किंवा एक प्रकारे मोटिवेशनल म्हणा, असे थॉट्स घेऊन येणारं कोकण, एक नवीन चेहरा मिळणार आहे लवकरच कोकणाला. तुमच्या संस्थेमार्फत म्हणा किंवा आमच्या मार्फत म्हणा, पण नक्कीच मिळणार आहे. कारण तुम्ही जे कार्य करतात ते फक्त एका, म्हणजे तुम्ही म्हटलात मगाशी की एक युवक किंवा युवती नाही, म्हणजे आपण मगाशी म्हटलात की ह्या कार्याशी कनेक्टेड होण्यासाठी एक तरुण युवती किंवा युवक असणं गरजेचं नाही. ज्याच्या मनात हे कार्य करण्याची इच्छा आहे आणि अगदी मनापासून तो ह्याच्याशी कनेक्टेड झाला. ह्याच्यामुळे प्रत्येकाला आज कळालं की कार्य किती महान आहे, किती गरजेचं आहे. तर सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की या चळवळीत प्रत्येक कोकणवासियांनी सामील झाले पाहिजे आणि यासाठी कोकणवासियांना आपण कशा प्रकारे आवाहन कराल आणि त्याचबरोबर आपल्या या चळवळीसाठी कशा प्रकारे हातभार लागेल? हा, तर निश्चितच ह्या चळवळीबद्दल जे काही असेल, तुम्ही प्रश्न थोडा रिपीट कराल का? मला थोडं डिस्कनेक्शन झालेलं नेटवर्क. ओके. या चळवळीत प्रत्येक कोकणवासियांनी सामील झाले पाहिजे आणि यासाठी कोकणवासियांना आपण कशा प्रकारे आवाहन कराल आणि त्याचबरोबर आपल्या या चळवळीसाठी कशा प्रकारे हातभार लागेल? निश्चितच कायमच जेव्हा ह्या चळवळीला जेव्हा गरज टीमला आमच्याकडे असेल तेव्हा 100% ज्या काही स्वरूपात असेल त्या स्वरूपात आम्ही उपलब्ध असू. जे काही तुम्हाला सहकार्य अपेक्षित असेल त्या सहकार्यात त्या रूपात आम्ही तिथं उपस्थित राहू निश्चितच. आणि त्याचबरोबर मी सर्व कोकणवासियांना पुन्हा एकदा आवाहन करतो की तुम्ही या गरजच्या जे काही उपक्रम आहेत, जे काही त्यांची चळवळ आहे त्या चळवळीशी तुम्ही जोडले जा. नाही, खरंच तुमचे विचार, तुमची मतं ऐकून आम्हालाच काय, प्रत्येकाला, म्हणजे आता मी सुद्धा एवढी लहान आहे, मला हे तुमचे विचार आज ऐकायला मिळाले. खरं सांगायला गेलं तर ह्याच महिन्यात काही दिवसांपूर्वी ह्याच प्लॅटफॉर्मवर माझी मुलाखत झाली होती आणि आज काही दिवसांनी मला तुमची मुलाखत, म्हणजे खरं सांगायचं झालं तर मला एक इंटरेस्ट होता की तुम्ही एवढं छान कार्य करताय, तुम्ही एक प्रकारे आजच्या युवा पिढीला पुढे नेताय, ते तुम्ही कसं नेत असाल, तुम्ही काय करत असाल त्यांच्यासाठी, एक जाणण्याची एक इच्छा होती. मलाच नाही तर टीमला पण होती. पण एक असं होतं की मी एक लहान आहे असल्यामुळे मला ते अजून एक्साइटमेंट होती भरपूर की कसं, म्हणजे काय असेल, कसं मुलाखत घेतात, काय घेतात. सो एक इच्छा आज म्हणजे पूर्ण झाली या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. आणि एक वैयक्तिक मला असं सांगावं असं वाटेल की गरजलो बद्दल सांगायचं झालं तर आजपर्यंत, म्हणजे मी जॉईन झाल्यापासून मला कधी असं एक टीमने किंवा एक प्रोफेशनल वर्क करतो असं कधी वाटलं नाही. कारण एक फॅमिली मेंबर वाईज मला एक कनेक्शन दिलं. म्हणजे जेव्हा मी सरांना म्हणा की इतर टीम मेंबरना कनेक्ट झाले, बोलले त्यांच्याशी, त्यावेळेला पण त्यांनी एकदम फॅमिली, एक लहान आपल्याच ह्याच्यातली घरातली कोणीतरी अशी वागणूक दिली. आणि मला माहिती आहे की बाहेर सुद्धा सगळ्यांचे ते असेच कनेक्टेड आहेत आणि लवकरच या चळवळीला एक प्रकारे छान रूप येईल. तुम्ही याच्याशी लवकर कनेक्टेड व्हाल आणि तुम्ही झालाच आहात, त्यात काही म्हणजे अर्थच नाही. तर तुमचे हे विचार, तुमची सगळी मतं, आजच्या युवा पिढीविषयी तुम्ही जे मार्गदर्शन केलं आणि त्यातून मला जे ऐकायला मिळालं, इथल्या सगळ्या आज उपस्थित असलेल्या युवक युवतींना ऐकायला मिळालं, सगळ्यांना ऐकायला मिळालं, त्यातून एक प्रकारे आमच्या ज्ञानात बऱ्यापैकी भर पडलेली आहे. एक अनक्लिअर ज्या गोष्टी होते, असे टप्पे होते जे माणसाला हे काय अर्धवट माहिती होती, ती सुद्धा आज क्लिअर झाली. आणि खरं सांगायचं झालं तर ही चळवळ किंवा असं म्हणण्यापेक्षा हा एक असं
आपलं ध्येय आणि हा एक संघर्ष आहे की जिथे आपल्याला पोहोचायचंय त्याच्यासाठी ही सुरुवात आहे. आणि माझ्या तुम्हाला खूप खूप सदिच्छा आहेत. तुम्ही हा जो संघर्ष म्हणा किंवा ही जी नवीन गोष्ट, हा जो नवीन अध्याय लिहायला सुरुवात केली आहे, प्रत्येकाच्या मनावर कोरवायला सुरुवात केलेली आहे, त्यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि ह्यात मला काहीही शंका नाही. आमच्या फुल टीमचा तुम्हाला खूप खूप सपोर्ट आहे आणि असाच कायम राहील. आणि इथे उपस्थित सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आजच्या या उत्कृष्ट मुलाखतीनंतर अशीच एक सुंदर आणि छान मुलाखत घेऊन मी परत येणार आहे तुमच्या भेटीला. आणि आजची मुलाखत येथे संपली असं मी अनाउन्स करते. सर चला, नमस्ते, धन्यवाद, थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. ओके, बाय एव्हरीवन.